राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। माझा आवाज येतोय अमृता? हो येतोय दादा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझे राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, नायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. अमृता सुरू कर. नमस्कार. जवळपास बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर आज आपण सर्वजण भेटत आहोत. आजपासून आपण मनाच्या श्लोकांमधील या पुढील श्लोक क्रमांक 136 ते 200 जे ज्ञानपर श्लोक आहेत त्या श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. त्या संचामधील आज आपण श्लोक क्रमांक 136 ते श्लोक क्रमांक 145 जुने ठेवणे विवेके आकळावे या वचनावर आधारित श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. या श्लोकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून आज शमिका ताई आपल्यासाठी उपलब्ध आहेत. मी शमिका ताईची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. शमिका ताईचे संपूर्ण नाव सौ शमिका गिरीश कुलकर्णी, राहणार मुलुंड, मुंबई. ताईचे शिक्षण एमकॉम DPM पर्सनल मॅनेजमेंट आणि DBM बिझनेस मॅनेजमेंट मध्ये झालेले आहे. शमिकाताई गेली 17 वर्ष IT फील्डमध्ये केप जेमिनी या कंपनीमध्ये कार्यान्वित होती. 2017 मध्ये सद्गुरू आज्ञेवरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. शमिकाताईची आई सर्वांना सुपरिचित अशा आपल्या सौ अलकाताई मुतालिक, राहणार डोंबिवली, ह्या स्वतः ज्येष्ठ आणि अधिकारी भागवतकार आणि प्रवचनकार आहेत. अध्यात्माचे बाळकडू साहजिकच शमिकाताईला घरातूनच प्राप्त झालेले आहेत. शमिकाताईचे वडील श्री दत्तात्रय मुतालिक हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. तसेच पती श्री गिरीश कुलकर्णी हे वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत. शमिकाताई बालपणी चिवतरगळीमधील शिबिरांचा अनुभव घेतल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा पहिल्यापासूनच मनावर होता. त्याशिवाय लहान वयातच सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचा कृपाशीर्वाद ताईला लाभला. ताईचे सध्या विविध विषयांवर प्रवचन सेवा सुरू आहे. श्री सूक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्तिसूत्रे अशा आणि इतर अनेक विषयांवर शमिकाताईने अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा रुजू केलेली आहे.
उपनिषद, भागवत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या विषयांवर अभ्यास चिंतन सध्या ताईचे चालू आहे. पौरोहित्य करणाऱ्या सौ गौरी खुंटे डोंबिवली यांच्या बरोबर ताई गर्भसंस्कार देण्याचा एक अल्पसा उपक्रम करत असते. शिवतरगडीमधील शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी ताईचे योगदान असते. युवा शिबिरात दासबोध तर बालशिबिरामध्ये मनोबोधाचे सत्र घेण्यामध्ये ताईचे योगदान आहे. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथील सायम उपासना महिन्यामधून एकदा ताईच्या घरी मुलुंडला घेतली जाते. तसेच गेले वर्षभर एका जर्मन साधिकेला उपनिषद शिकवण्याचे काम ताईचे सध्या चालू आहे. मी शमिका ताईला विनंती करते की तिने आजचे विवेचन सुरू करावे. धन्यवाद. शमिका ताई. मी दिसते आहे व्यवस्थित आणि माझा आवाज येतो आहे? हो ताई. सुरुवात करते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते आणि शेवटी तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आज थोडंसं अवघड कामच माझ्याकडे दिलेलं आहे, कारण ज्या श्लोकांचा संचाकडे आपण पाहणार आहोत आज, तिथून ज्ञानकांड चालू होत आहे. जेव्हा उपासना कांड चालू होणार होतं तेव्हा आपल्याला गणेश दादाने एक मेसेज पाठवला होता आपल्या ग्रुपमध्ये की कुठून कुठपर्यंत कुठले श्लोक आहेत ते. म्हणजे पहिला श्लोक जो आहे तो मंगलाचरणाचा आहे. आतापर्यंत आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. तो पहिला श्लोक मनाच्या श्लोकांबद्दल चाललाय आहे आणि प्रस्थानत्रयी असा आपला अभ्यास वर्ग आहे आणि समर्थांचं प्रस्थानत्रयी असा आपला अभ्यास चालू आहे. आणि त्या प्रस्थानत्रयी मधला पहिला ग्रंथ समर्थांच्या प्रस्थानत्रयी मधला तो म्हणजे मनाचे श्लोक आणि त्याच्यामधले पहिला श्लोक जो आहे तो मंगलाचरणाचा आहे. दुसऱ्यापासून जवळजवळ 66 पर्यंत जे श्लोक आहेत ते कर्मपर आहेत. मग ते सांगताना समर्थ कर्म असं कर, कर्म तसं कर असं जे सांगतायत आणि तो सगळा अभ्यास करून आता आपण पुढे आलेलो होतो. आणि पुढे 67व्या श्लोकापासून ते जवळजवळ 135व्या श्लोकापर्यंत उपासनेपर श्लोक आहेत. आपण त्यांना उपासनेपर असं पण म्हणू शकतो किंवा भक्तीपर असं पण म्हणू शकतो. आणि आपण तो अभ्यास करून पुढे आलेलो आहोत. आपलं उजळणी सत्र पण झालेलं आहे. म्हणून आतापर्यंत आपल्याला उपासना आणि भक्ती अशामधला फरक पण कळतो आहे. म्हणजे एखादा आता दोन्ही आपण शब्द समोर ठेवतो आहोत. एक आहे उपासना आणि एक आहे भक्ती. मग या दोघांमधला फरक काय अभ्यास झालाय आपला. तिकडे अधिष्ठान ईश्वरच आहे. ईश्वराच्या संदर्भात काहीतरी उपचार, पण तो उपचार करताना जर कृतीकडे प्राधान्य असेल, प्रधान जर कृती असेल तर त्याला म्हणायचं उपासना. आणि जर भगवंतासाठी उपचार करताना प्रेम प्रधान असेल तर मग त्याला भक्ती म्हणायची. असा त्याच्यामधला फरक आपल्याला कळतोय. मग आपण तो अभ्यास करून आता पुढे आलेलो आहोत. आणि आजपासून म्हणजे 136व्या श्लोकापासून असं म्हणतो आपण की 201 पर्यंत जे आहेत ते ज्ञानपर श्लोक आहेत आणि 202 ते 204 हे ज्ञान दृढ होण्यासाठी आहेत. पण असं आपण वेगळं न म्हणता आपण असं म्हटलं पाहिजे की 136व्या श्लोकापासून म्हणजे आज आपण जिथून अभ्यासाला सुरुवात करणार आहोत म्हणजे 136 ते जवळजवळ संपूर्ण होईपर्यंत म्हणजे 204वा श्लोक आहे ते सगळे ज्ञानपर आहेत. म्हणजे ज्ञान दृढ होण्यासाठी पण जे श्लोक आहेत ते ज्ञानपरच तर आहेत. आणि फक्त शेवटचा श्लोक जो आहे तो फलश्रुतीचा आहे एवढं आपल्याला कळतंय.
आणि आज आपल्यावर एवढी जबाबदारी आहे की आपण ज्ञानकांड चालू करणार आहोत. आणि आपलं सगळ्यांचं किती भाग्य म्हणायचं. म्हणजे असं सगळं आपल्याला एकतर अतिशय सगळ्यात मागच्या वेळेला पण मला आठवते की या व्यासपीठावर जेव्हा मी आले होते तेव्हा काही 2-4 मिनिटं पहिल्यांदा हे जे आयोजक आहेत अशा शिबिराचं किंवा अशा अभ्यास गटांचं जे आयोजन करता आहेत अशा गटाच्या आयोजकांचं आधी कौतुक केलं होतं मागच्या वेळेला पण. आणि खरंच आपण जिथं आहोत, आपण जिथं आता राहतो आहोत तिथं बसूनच आपण अभ्यास करू शकतो आहोत. ही किती मोठी भाग्याची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. खरंच विचार करा. म्हणजे एक तर मनुष्य देह मिळाला, सत्संगतीकडे आपण थोडंसं मुख फिरवलं आणि थोडंसं मुख फिरवल्यानंतर आपण जिथे आहोत तिथे भगवंतानी आपल्या अभ्यासाची सोय केलेली आहे. आपण जर तुलसीदास रामायण जे आहे म्हणजे तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलंय आपल्या सगळ्यांना माहितीये. आणि तुलसीदास हे स्वतः कोण आहेत तर हे हनुमंताच्या अंशामधनं निर्माण झालेले आहेत. आणि परत मुख्य रामचरित मानसचा मुख्य विषय काय तर रामायण. म्हणजे आपल्या समर्थांना आपण ज्यांचा अभ्यास करायला घेतलेला आहे त्यांच्यासाठी ते आराध्य दैवत, त्यांचे सद्गुरू, समर्थांचे सद्गुरू, समर्थांचे आराध्य दैवत असे प्रभू श्रीराम, त्यांच्यावर ते रामचरित मानस हा ग्रंथ आधारलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये तुलसीदास इतका छान शब्द वापरतात. ते असं म्हणतात की हनुमंताच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की हनुमंत जो आहे तो बडभागी आहे. आता आपण काय विचार करतोय सगळ्याचा, कारण आपलं सगळ्यांचं किती मोठं भाग्य बडभागी. म्हणजे आपण जिथं आहोत तिथे आपल्याला ज्ञानकांडपर असा अभ्यास करता येतो आहे म्हणून आपण स्वतःला बडभागी असं म्हणतोय. आणि ते म्हणताना आपण तुलसीदास रामायणामध्ये तुलसीदासांनी रामचरित मानसमध्ये एक संज्ञा वापरलेली आहे हनुमंताला उद्देशून. आणि ते असं म्हणतात की हनुमंत जो आहे तो बडभागी आहे. आणि बडभागी का हे ते पुढे सांगणार आहेत. पण त्याच्याही पुढे बडभागीच्या पुढे काही असतं का आणि बडभागी का आपण आता आपल्या स्वतःसाठी असं म्हणूया की आपल्याला मनुष्य देह मिळाला म्हणून आपण बडभागी आहोत. आणि तुलसीदास रामायण म्हणतं की बडभागीच्या पुढे असं काही असतं का. बडभागीच्या पुढे तर तुलसीदास जे आहेत म्हणजे ते बडभागी म्हणताना असं ते म्हणतात की बडे भाग मानुष तन पायो. म्हणजे आपल्याला मनुष्याचा देह मिळाला म्हणून आपण बडभागी आहोत. आणि त्याच्याही पुढे काही आहे का हे सांगताना तुलसीदास असं म्हणतात की त्याच्याही पुढे अधिक बडभागी असं असतं. मग अधिक बडभागी म्हणजे काय तर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत पण सत्संगतेकडे आपण मुख फिरवलेलं आहे. आता तो सत्संग कसा मिळायचा, अभ्यास कसा करायचा याच्याकडे आपण जर मुख फिरवलं असेल तर त्याला अधिक बडभागी असं म्हणतात तुलसीदास. मग अधिक बडभागी कळले. मग त्याच्या पुढे काही आहे का तर त्याच्या पुढेही तुलसीदास रामायणामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या पुढे काय आहे तर अतिबडभागी. अतिबडभागी. मग अतिबडभागी म्हणजे काय आता एका पुढे एक आपण चाललोय बरं का. अतिबडभागी म्हणजे काय आता बघा आपण सत्संगतेकडे आपलं मुख फिरवलं पण त्याच्याही पुढे आपण जे सगुणाचं गुणगान करतो आहोत त्या सगुणाच्या गुणगानामध्ये राहावं आणि त्याचं चिंतन मनन करावं, त्याचं गुणगान करावं. जे सगुण रूप आपल्या समोर मूर्तीपूजा जे करतात, एखादा ग्रंथ वारंवार वाचतात, एखादी पोथी जी वारंवार वाचतात, सारखं तीर्थक्षेत्री जाऊन भगवंताचं दर्शन घ्यावं वाटतं म्हणजे सगुण उपासनेत जे रममाण होतात अशांना तुलसीदास जे आहेत ते अतिबडभागी असं म्हणतायत. आणि ते असं म्हणतायत की हम सब सेवक अतिबडभागी. म्हणजे भगवंताची सेवा करता येणं त्याला ते असं म्हणतात की हम सब सेवक अतिबडभागी सतत सगुण ब्रह्म अनुरागी. तो सगुण ब्रह्म साकार जे झालेलं आहे ना त्याच्या अनुरागी आहोत म्हणजे त्याच्या प्रेमात आम्ही आहोत. म्हणजे अशांना तुलसीदासांनी काय म्हटलंय तर अतिबडभागी. म्हणजे एक बडभागी, दुसरं अधिक बडभागी, तिसरं अतिबडभागी. मग त्याच्याही पुढे काय आहे का तर त्याच्याही पुढे तुलसीदास असं म्हणतायत की आपण स्वतःहून त्या भगवंताकडे जाणं ही एक गोष्ट आणि भगवंत उठून भक्तापर्यंत जाणं त्याला काय म्हटलंय तर त्याला अतिशय बडभागी असं म्हटलंय. बघा रामायणामध्ये आपल्यासमोर उदाहरणं आहेत की भगवंत जे आहेत ते गुहाकापर्यंत स्वतः गेले. तो निषादराज जो होता शरयू नदीचा किनारी तर तिथपर्यंत भगवंत स्वतः गेले. केवटापर्यंत भगवंत स्वतः गेले. किंवा आपल्यासमोर अजून मुख्य उदाहरण जे आहे शबरी पण आहे आणि
अहल्येपर्यंत भगवंत स्वतः गेले आणि अहल्येचा प्रसंग जो रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी गायला आहे तिथे असं ते म्हणतायत की अतिशय बडभागी बर का, अतिशय बडभागी चरणही लागी जुगल नयन जलधारा बही. जेव्हा भगवंत तिच्यापर्यंत गेले तेव्हा जुगल नयन दोन्ही नयनांनी तिने जे अश्रू वाहिलेले आहेत त्याच्यानं तिनं भगवंताचे चरण धुतलेले आहेत असं म्हणतात तुलसीदास. आणि त्यांना म्हणजे ज्यांच्यापर्यंत स्वतः भगवंत जातात त्यांना असं म्हटलेलं आहे की अतिशय बडभागी. मग त्याच्याही पुढे त्या रामचरितमानसामध्ये काही म्हटलेलं आहे का ते तिथेच थांबलेले आहेत? तर तसं नाहीये. जो कोण भगवंतासाठी स्वतःचा देह अर्पण करू शकतोय त्यासाठी तुलसीदास असं म्हणतायत, त्यांच्यासाठी तुलसीदास असं म्हणतात की ते परम बडभागी आहेत. आणि ते उदाहरण देताना आपल्या समोर तुलसीदासांनी जटायूचं उदाहरण दिलेलं आहे. आणि तुलसीदास असं म्हणतात की रामकाज म्हणजे रामाच्या कामासाठी रामकाज कारण तनु त्यागी हरिपूर गऊ. हरिपूर म्हणजे हरीचा पूर, हरीचं जे गाव आहे तिकडे गेला ना जटायूने. हा देह जो आहे तो संपूर्णपणे भगवंतासाठी दिला आणि हरिपूर जिकडे आहे तिकडे जटायू गेला. म्हणून त्याला काय म्हटलंय? परम बडभागी. हरिपूर गवऊ परम बडभागी. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय पाहिलं की आपण पाहिलं बडभागी, त्याच्या पुढे आपण पाहिलं अति बडभागी, त्याच्या पुढे आपण पाहिलं अति बडभागी, त्याच्या पुढे अतिशय बडभागी आणि आता आपण काय पाहिलं? परम बडभागी. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर पण तुलसीदास असं म्हणतायत की या सगळ्यांपेक्षा जर अधिक भाग्य कुणाचं असेल तर ते हनुमंताचं आहे. आणि का? कारण हनुमंताने जेव्हा स्वतःची ओळख प्रभू श्री रामांना करून दिली, पहिली त्यांची भेट जी आहे त्या ऋष्यमुख पर्वताच्या खाली जेव्हा ते एकमेकांना भेटले तेव्हा तू कोण आहेस असं जेव्हा प्रभू रामांनी हनुमंताला विचारलं तेव्हा हनुमंताने उत्तर काय दिलं हे आपल्या सगळ्यांना माहितीये. हनुमंताने म्हटले की देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः आणि आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. म्हणजे आत्मबुद्धीने तू आणि मी एकच आहोत हे मला माहितीये आणि देहबुद्धीने मात्र मी तुझा दास आहे. आणि आपल्या सगळ्यांसमोर या शास्त्रज्ञ हे जे सगळे लेखक आहेत किंवा हे सगळे कवी आहेत, हे सगळे संत आहेत, त्यांनी आपल्यासाठी आपल्या समोर हे उदाहरण ठेवलेलं आहे की देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत आपण सगळ्यांनी प्रवास कसा करावा. हनुमंताचं उदाहरण. आणि म्हणून देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत प्रवास करणारा असा जो हनुमंत आहे तो सगळ्यांपेक्षा जास्त भाग्यवान आहे असं तुलसीदास रामायणात सांगितलेलं आहे. आणि आपण हा मुद्दा आत्ता का पाहिला? कारण आपल्याकडे पण तेवढं भाग्य आहे की आपण जिथे बसलो आहोत तिथे आपण बसावं आणि हा जो अभ्यासक्रम आपला आहे त्या अभ्यासक्रमाचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि या देहबुद्धीपासून आपण बाहेर पडावं आणि आत्मबुद्धीपर्यंत पोचावं. कारण आपले आत्ताचे जे श्लोक आहेत ज्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे, कारण ज्ञानकांड चालू होत आहे आणि ज्ञानकांड आणि श्लोकांचा जो मुख्य जे चरण आहे ते आहे की काय आहे ते चरण? ते स्वतःच जे हे आहे जुने ठेवणे मीपणे आकळेना. मुख्य विषय हा आहे आजचे जे आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचं मुख्य चरण, शेवटचं चरण जे आहे ते आहे जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणि जुने ठेवणे म्हणजे काय की जुनं ठेवणं जे आहे ते आपल्या सगळ्यांचं स्वस्वरूप आहे. पण ते स्वस्वरूप आपल्याला का बरं मिळत नाहीये? कारण आपल्याला तो मीपणा जो आहे आणि मी म्हणजे तो अहंकार म्हणजे ती देहबुद्धी आपल्यामध्ये जी आहे त्याच्यामुळे आपलंच स्वतःचं स्वरूप जे आहे, माझंच रूप आहे ते जुनं ठेवणं आहे माझं, पण मीपणे आकळेना. आणि आपण आज अशा पद्धतीने विचार घेणार की जुने ठेवणे मीपणे आकळेना हा खरं म्हणजे संच आहे बरं का. मनाच्या श्लोकांमध्ये हा संच आहे. पण जर विवेक आपण तिकडे केला, समजा विवेक आपण जर केला त्या विचारामध्ये, कुठल्या विचारामध्ये की माझं नक्की स्वरूप काय आहे, नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, असा जर मी विवेक केला तर ते मला आकळतं. बघा, कळतं आणि आकळतं या शब्दांमध्ये पण फरक आहे. कळणं म्हणजे परोक्षपणे बरोबर कळणं म्हणजे कळणे आणि साक्षात त्याचा अनुभव घेणे म्हणजे आकळणे. म्हणून समर्थ जे आहेत ते कळणे कुठे शब्द वापरतात तो अगदी योग्य ठिकाणी वापरतात आणि आकळे
म्हणजे अनुभव घेऊन कळणं, त्याला ते आकळे म्हणतात. तर जुने ठेवणे आपले जे आहे ते मीपणामुळे कळत नाहीये. म्हणून आजचा अभ्यास जो आपण करणार आहोत तो एक श्लोक आणि मग त्याच्यावरचं विवरण किंवा चिंतन किंवा पुढचा श्लोक मग त्याच्यावरचं चिंतन असं आपण करणार नाही आहोत. कारण आपल्या प्रत्येकाकडे जे रेफरन्स ग्रंथ आहेत ते प्रत्येकाकडे आहेत आणि त्याच्यावर जी विवेचना आपल्याकडे जे संत मंडळींचं निरूपण त्याच्यावर आहे ते वाचून ढोबळ मनाने आपल्याला त्याचा अर्थ कळतो आहे. म्हणून आपण काय करणार आहोत तर जुने ठेवणे मीपणे आकळे ना, हा जो विचार आहे त्याच्यामध्ये मीपणा हा जो आहे ज्याच्यामुळे आपलंच स्वरूप आपल्याला कळत नाहीये, तर या मीपणाला पाडण्यासाठी, त्या मीपणापासून वेगळं होण्यासाठी काय चिंतन करू शकतो असा आपण एक विचार पुढच्या जो काय आपल्याकडे 1 तास उरलाय आता त्या पुढच्या 1 तासाचं विवरण जे आहे ते या मीपणाला कसं घालवायचं आहे त्याच्याबद्दल आपण विचार करूया. कारण हा मीपणामुळे काय झालं, मीच मला देह वाटतोय बरं का. आपल्या आतापर्यंत जे परोक्षपणे आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की मी देह नाहीये. पण मी देह नाही आहे हे आपल्याला आपल्या बुद्धीवर ठसवायचं आहे. कारण मी देह आहे असं जे मी समजते आहे ते खूप जुनं आहे. अगदी जुने ठेवणे ते कधीपासून ते ठेवलंय, ते कधीपासून झालंय की मी स्वतःला देह मानलेलं आहे आणि माझं स्वतःचं स्वरूप मी विसरलेलं आहे. आणि कधीपासून मी विसरले तर अनादी काळांपासून, पुष्कळ दिवसांपासून असं खरं म्हणजे म्हटलं जातं की पुष्कळ दिवसांपासून आपण स्वतःचं स्वस्वरूप विसरलेलो आहोत. आणि पुष्कळ दिवसांपासून म्हणजे काय तर अनादी काळापासून. तर अनादी या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचा उगम कधी झाला असं जेव्हा माहिती नसतं तेव्हा त्याला म्हणायचं अनादी. म्हणजे माझं स्वतःचं स्वरूप मला कधी माहिती होतं ते मला माहिती नाही आणि तेव्हापासून मी स्वतःला देह कधीपासून समजायला लागले हे मला माहित नाही. आणि ते विपरीत भावनेमुळे, जी विपरीत भावना, विपरीत भ्रम अध्यास जो माझ्या ठिकाणी झाला आहे की मी देह आहे आणि ते देह असल्यामुळे मला जे जे वाटते की मी हे आहे, मी ते आहे, हे जे मला वाटतंय हे कधीपासून वाटतंय हे माहित नाही. मात्र माझं स्वतःचं वास्तविक स्वरूप काय आहे तर मी सच्चिदानंद जे स्वरूप आहे ते माझं खरं म्हणजे स्वरूप आहे. पण त्या भ्रमामुळे मी मनुष्य आहे आणि मी मनुष्य आहे म्हणून मग मला जे काय वाटतं ते मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे किंवा अजून काय, मी गृहस्थाश्रमी आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, असं जे काही मला वाटत जातं ते सगळं त्या भ्रमामुळे आहे. या भ्रमामुळे जी विपरीत बुद्धी आपल्या ठिकाणी झालेली आहे त्याच्याविषयी एक दृष्टांत बघूया बरं का. आणि दृष्टांत म्हटलं की गोष्ट, आणि आपल्या सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडते बरोबर. तर वेदांती दृष्टांत आहे आणि तो दृष्टांत असं म्हणतो की एक समजा एक ब्राह्मण आहे बघा, की समजा एक ब्राह्मण आहे आणि तो खूप भांग प्यायला, एक ब्राह्मण आहे तो खूप भांग प्यायला आणि भांग प्यायल्यामुळे त्याच्यामध्ये त्याला कैफ आली, म्हणजे त्याला नशा चढली. आणि त्या कैफात म्हणजे त्या नशेत त्याला असं वाटू लागलं की मी शूद्र आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे असं त्याला वाटू लागलं आणि तो तसंच बरळायला लागला. म्हणजे तो जे बरळत होता की मी शूद्र आहे, मी वैश्य आहे किंवा मी क्षत्रिय आहे, तो ते का बोलत होता कारण त्याला ती नशा चढली होती. त्या कैफात तो ते सगळं बोलत होता. आता थोडासा एक बारीक असा विचार करा, त्या कैफात त्या नशेत जरी तो काहीतरी वेगळं बरळतोय तरी पण त्याचा ब्राह्मणपणा जो आहे तो कुठे गेलाय का. तो जरी बरळला तरी तो नक्की स्वतः कोण आहे, तो ब्राह्मण आहे. आणि तो जर बरळतोय की मी हे आहे, मी ते आहे, मी ते आहे, मी शूद्र आहे, आणि तो फक्त बरळल्यामुळे तो शूद्र होतोय का, तो वैश्य होतोय का, तो क्षत्रिय होतोय का, तर असं काही होत नाहीये. आणि असं त्याचं जे बोलणं आहे ते भांग प्यायल्यामुळे ते पाहून एक सद्ग्रस्त होते, त्यांना आपण हितेच्छू असं म्हणूया. एक हितेच्छू जो होता तो त्याच्यापर्यंत आला आणि तो जे बरळतो आहे ते त्याला बघवलं नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं तर त्याला तूप आणि दही हे खायला दिलं.
आणि तूप आणि दही खायल्यामुळे त्या योगाने काय घडलं तर त्याचा कैफ जो होता, तो कैफात मध्ये जे तो नशा जी चढली होती, तो पूर्ण त्याचा कैफ गेला आणि संपूर्णपणे कैफ गेल्यानंतर त्याला परत कळलं की मी ब्राह्मणच आहे. आणि त्याला एकदा कळलं की मी ब्राह्मण आहे, त्याच्यानंतर जर बाकीच्या लोकांनी त्याला कितीही सांगण्याचा जर प्रयत्न केला की अरे तू शूद्र आहेस, अरे तू वैश्य आहेस, अरे तू क्षत्रिय आहेस, तरी तो ऐकेल का? तर त्याला जेव्हा नशा उतरल्यानंतर बाकीच्या इतरांचं त्याला म्हणणं अजिबात पटलं नाही आणि त्याला नक्की कळलं की मी ब्राह्मण आहे. आता खरं म्हणजे दृष्टांत इथे संपतोय. आता दृष्टांतामधनं दार्ष्टांत, आणि दार्ष्टांत म्हणजे काय तर दृष्टांताला दार्ष्टांत कशासाठी तो दृष्टांत सांगितला गेला किंवा सिद्धांत, सिद्धांत म्हणजेच दार्ष्टांत म्हणजेच काय फॅक्ट, त्याच्यामधनं शिकायचं काय आहे ते बघायचं. आता सिद्धांत काय आहे तर हा जो एक गृहस्थ होता त्याच्या ठिकाणी अज्ञानरूप कैफ निर्माण झाला. तो अज्ञानी असल्यामुळे त्या भ्रमाचा कैफ त्याला निर्माण झाला आणि त्या भ्रमामुळे त्याला जे जे असं वाटू लागलं की मी हे आहे, मी ते आहे, आणि त्या भ्रमामुळेच आपल्याला मी स्त्री आहे, मी देह आहे, मी गृहस्थ आहे, हा स्थूल देह माझाच आहे, हा सूक्ष्म देह माझाच आहे, ते मी आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि तसंच आपण बरळायला लागतो. आणि जेव्हा आपल्याला सद्गुरू भेटतात त्यांना दया येते, ते ब्रह्मनिष्ठ असतात आणि ते श्रोत्रिय असतात. असे सद्गुरू जेव्हा त्यांना आपली दया येते आणि ते आपल्याकडे स्वतःहून येतात आणि सांगतात की अरे बाबा, ते आपल्याला जे तूप आणि दही जे पाजलं गेलं म्हणजे ब्रह्म उपदेश जो त्या सद्गुरूंनी त्याला दिला त्याच्यामुळे त्याची नशा उतरली. म्हणजे जसे अज्ञान होतं आणि त्या अज्ञानामुळे त्याला जो भ्रम झाला होता की मीच स्थूल देह आहे, मीच सूक्ष्म देह आहे, मीच स्त्री का पुरुष किंवा मी करता मी भोगता असं जे काही वाटतंय ते तो सगळा भ्रम जो आहे त्या उपदेशामुळे त्या गुरूंमुळे निघून गेला. आजच्या आपल्या चिंतनाचा जे श्लोक आहे त्याच्यामध्ये 141वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये गुरु अंजने विण ते आकळे ना असं समर्थांनी म्हटलंय. आणि म्हणून आपण हा दृष्टांत इथे घेतला की जोपर्यंत सद्गुरू आपल्याला येऊन सांगत नाहीस की तू जे समजतो आहेस ते तू नाहीयेस रे बाबा, तू देह नाहीयेस, आणि त्या अज्ञानामुळे तू मात्र हे सगळं वरळतोयस. आणि एकदा की ते अज्ञान उतरलं त्याच्यानंतर आपल्याला कितीही लोकांनी जर येऊन सांगितलं की अरे बाबा तू स्थूल देह आहेस, ते मन म्हणजे तू आहेस, ते हे सगळं हे तू करतायस, तू भोगतायस, असं कितीही जणांनी जरी आपल्याला येऊन सांगितलं तरी आपल्याला ते पटत नाही, कारण आपल्याला नक्की स्वतःचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळत असतं. पण हे सगळं कधी कळतं जोपर्यंत सत्य कळत नाही तोपर्यंत आपण बरळत बसतो. आणि एकदा की सत्य कळलं तर बाकीच्यांनी काहीही सांगितलं तरी आपण ऐकत नसतो. आणि म्हणून जुने ठेवणे ते आपलंच जे आहे ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर हा मीपणा जो आहे, ही अहंता जी आहे की मी हे आहे, मी देह आहे, मीच करता आहे, मीच भोगता आहे, मी संसारी आहे असं मला काय काय वाटत असतं. शास्त्र किती छान बोलतं बघा. शास्त्र असं म्हणतं की तुला तू मनुष्य वाटतोयस की नाही, तर मनुष्य जो आहे तो तू नाहीयेस, तुझा देह मनुष्य आहे. तुझा देह जो आहे तो करता आहे, तो जीवरूपाने करता आहे, तो जीवरूपाने भोगता आहे, आणि तू या सगळ्याचा द्रष्टा आहेस. बघा एक नवीन शब्द समोर आलाय की तू देह नाहीस, तू द्रष्टा आहेस. आणि तुझा अहंकार जो आहे ना, त्या देहात राहणारा जो अहंकार आहे तो आहे करता, तो आहे भोगता. म्हणजे देहासकट हा जो सगळा अहंकार किंवा करता भोगता हे सगळं जे आहे ते सगळं मिळून होतं दृश्य, बरं का. ते सगळं मिळून आहे दृश्य आणि तू मात्र द्रष्टा. म्हणजे मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे तर द्रष्टा आहे, आणि मी भ्रमामुळे जे दृश्य आहे दृश्य तेच मी म्हणून समजून बसलेलो आहोत. बघा याच अर्थाचं भागवतामध्ये, भागवत म्हणजे भागवत एकादश स्कंद, आणि आपण जेव्हा संपूर्ण भागवत बघतो, संपूर्ण भागवतामध्ये 18 अध्याय आहेत आणि त्या 18 अध्यायामधला एकादश स्कंद 12 अध्याय आहेत, सॉरी 12 अध्याय आहेत, आणि 12 अध्यायामधला जो 11वा एकादश स्कंद जो आहे तो संपूर्णपणे ज्ञानपर आहे, जो आजचा आपला विषय आहे. आपण ज्ञानकांड चालू करतोय आणि अशा हे जे शब्द आहेत की द्रष्टा, साक्षी चैतन्य,
साक्षी, भाष्य, हे सगळे शब्द आता आपल्याला माहिती पाहिजे, पण समर्थ हे सगळे शब्द वापरणार आहेत पुढे. आणि आपल्याला एकदा की ते पारिभाषिक शब्दांचा अर्थ कळला की मग या श्लोकांमध्ये समर्थांनी काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे ते आपल्याला कळायला लागतं. बघा, भागवतामध्ये संपूर्ण ज्ञानकांड आहे, म्हणजे उद्धवाला भगवंतानी ज्ञान सांगितलेलं आहे. तर त्या ज्ञानकांडामध्ये एक श्लोक आहे, तो श्लोक वाचून दाखवते. भगवंत उद्धवाला सांगतायत की शोक, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, स्पृहादस्य अहंकारस्य दृश्यन्ते जन्म मृत्यूश्च नामनः. म्हणजे काय? आणि आजचा आपले जे सगळे श्लोक आहेत त्याच्यामध्ये या अर्थाचाच एक श्लोक आहे. समर्थ या श्लोकांमध्ये असं म्हणतात की देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना, की हे देहबुद्धीचे सगळे कर्म आहेत आणि ते तू स्वतःचे म्हणून जर ते कर्म करायला लागलंस तर ते तू कधीच टळणार, त्याच्यामधनं बाहेरच निघणार नाहीस. आणि जुने ठेवणे मीपणे आकळेना, आजच्या श्लोकांमध्ये याच अर्थाचा श्लोक आहे. आणि हा जो शोक, हर्ष, भय, क्रोध हे जे सांगितलेलं आहे भगवंतांनी भागवतामध्ये, त्याचा अर्थ असा आहे की अरे बाबा, उद्धवाला सांगतायत भगवंत की अरे शोक म्हणजे दुःख, हर्ष म्हणजे प्रसन्नता, भय म्हणजे भीती, लोभ, मोह, स्पृहा म्हणजे इच्छा, जन्म, मृत्यू, या सगळ्या शब्दांनी व्यक्त होणारे जे धर्म आहेत ते धर्म जे दृष्टीस पडतात ते तुझ्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अजिबात नाहीत. म्हणजे तुझं जे स्वरूप आहे ते तुझ्या ठिकाणी नाहीच आहे. तुझा देहरूपाने तू जीव स्वतःला जबरदस्ती मानलेस त्याच्या ठिकाणी, त्या अहंकाराच्या ठिकाणी आहेत, पण तुझ्या ठिकाणी मात्र ते काहीच नाहीयेच. आणि तू शुद्ध स्वरूप आत्मा आहेस हे सांगायचा प्रयत्न भगवंतानी त्या उद्धवाला तिथे केलेला आहे. आणि समर्थ आपल्याला हेच सांगतायत. आणि हे इतकं जरी सगळे संत एकमुखाने सांगतायत तरी आपण मात्र या देहबुद्धीमधनं काही बाहेर पडत नाही. आणि देहबुद्धीमधनं बाहेर न पडल्यामुळे होतंय काय की आपण ते 84 लक्ष योनी जे आहेत ते एका योनीमधनं दुसऱ्या योनीमध्ये, एका योनीमधनं दुसऱ्या योनीमध्ये गटांगळ्या करत फिरतो आहोत आपण, गटांगळ्या खातोय आपण. बघा, इतका सुंदर एक ग्रंथ आहे विवेक चूडामणी नावाचा. आणि त्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर असं एक श्लोक आहे. आणि त्या श्लोकामध्ये शंकराचार्य असं म्हणतात की 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. आणि 3 गोष्टी दुर्लभ कुठल्या आहेत तर दुर्लभम त्रयमेव वैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत असं त्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये शंकराचार्य सांगतात. 3 गोष्टी कुठल्या तर मनुष्यत्व, ते आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. म्हणजे इतके 84 लक्ष योनी याच्यामधनं आपण या मनुष्य देहात मात्र आलो. आणि ते किती दुर्लभ आहे, ते दुर्लभ आहे असं त्यांना सांगायचंय. आणि आपल्याला काय वाटतं की या जन्मात आपलं काम नाही झालं, समजा या जन्मात नाही झालं आपलं काम तर पुढच्या जन्मी बघू. बघा, 2 आपल्या समोर 2 विचार, 2 संतांचे विचार. एक म्हणजे दासबोधामधला समर्थांचा विचार आणि दुसरं विवेक सिंधुकार जे आहेत मुकुंदराज, त्यांचे दोघांचे विचार समोर ठेवूया, आपण समोर घेऊया. आणि पुढचा जन्म आपल्याला काहीही झालं तरी मनुष्य जन्म मिळत नाही असं हे दोन्ही संत कसं बोलतात ते बघूया. त्याच्यामध्ये विवेक सिंधूमध्ये मुकुंदराज असं म्हणतायत की स्थूल देह निमैल, म्हणजे स्थूल देह गेल्यानंतर स्थूल देह निमैल मागुते मनुष्य देह पाविजेल. या वाक्या विश्वासैल ऐसा कवणू असे. असा कोण आहे बाबा की तो असा विचार करू शकतो की बाबा आता मला जमलं नाही, मनुष्य देह मिळाला तर पुढचा जन्म जो मला मनुष्य जन्म मिळेल तेव्हा हे सगळं बघता येईल. कारण पुढचा मनुष्य जन्म लगेच मिळणं शक्यच नाहीये, मिळतच नाही. कोणी एखादा योगभ्रष्ट असतो, तो तेवढ्या पुरता जन्माला येतो, त्याचं काम करतो आणि तो निघून जातो. बघा, आपल्या समोर उदाहरण की बाळ जी आहेत काही जन्माला येतात आणि लगेच तेवढंच त्यांचं तर जन्म घेणं बाकी असतं आणि निघून जातात. तर अगदी क्वचित तेवढंच त्यांचं उरलेलं असतं, ते फार क्वचित आहे, सहसा ते होत नाही. म्हणजे पुढचा काही केलं तरी मनुष्य जन्म मिळत नाही असं शास्त्राला सांगायचंय, असं संतांना सांगायचंय. आणि समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात की हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता, म्हणजे परत नंतर मला नरदेहच लगेच मिळेल. तोची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही. तुला लाज वाटत नाही की तू असा विचार करतोयस की पुढचा जन्म लगेच तुला नरदेह मिळेल. म्हणून ते नरदेह मिळणं जे आहे
ते घबाड योग म्हटलेलं आहे, इतकं ते दुर्लभ आहे आणि आपल्याला तो मिळालेला आहे. म्हणून एक आहे मनुष्य देह, दुसरं आहे मुमुक्षत्व, की मोक्ष, मला मोक्ष हवा आहे असं निदान वाटलं पाहिजे. जर सगळेच नुसते विषयांमध्ये रमले तर हा मनुष्य देह मिळून पण शक्य नाही. कारण मुमुक्षत्व त्याच्या पुढचं, मनुष्य खूप आहेत आपल्या बाजूला, पण सगळ्यांनी मुख फिरवलंय का मुख्य लक्ष्याकडे? नाही आपल्याला तसं दिसत. म्हणून त्याच्यापेक्षाही जर काही दुर्लभ जर असेल तर ते मुमुक्षत्व आहे, म्हणजे मोक्षाची इच्छा असणं. आणि त्याच्याही पुढं अत्यंत दुर्लभ ते सांगताना महापुरुषाचा आश्रय मिळणं हे त्याच्याही पुढे अतिशय दुर्मिळ आहे असं सांगितलंय. हे सगळं शास्त्र जे आहे ते आपल्याला सांगतंय की या मीपणामुळे, या अहंकारामुळे तुझं स्वतःचं स्वरूप जे आहे ते तुला काही मिळत नाहीये रे बाबा. आणि मी मात्र त्या देहामध्येच अडकतोय आणि त्या सगळ्या विषयामध्ये अडकतो आहे. आणि म्हणून एका जन्मानंतर दुसऱ्या जन्मामध्ये कटांगळ्या खात बसलो आहे. एक छान छोटासा वेदांती दृष्टांत, आता आपल्याला सवय झाली काय करायचं की एक वेदांती दृष्टांत बघायचा आणि त्याच्यामधनं सिद्धांत जो आहे म्हणजे दार्ष्टांत जो आहे तो बघायचा. म्हणून एक पुढचा दृष्टांत आपण समोर पुढे ठेवूया. तो दृष्टांत आहे एका आंधळ्याचा. एक आंधळा असतो आणि तो एका गावात राहत असतो आणि त्या गावामध्ये त्याला खूप हाल सोसावे लागतात. कारण तो आंधळा असल्यामुळे त्याच्याकडे कोणी बघत नाही, त्याला कोणी अन्न खायला देत नाही, त्याला कोणी मदत करत नाही, असं सगळं त्याला सोसावं लागतं आहे त्या गावामध्ये राहिल्यामुळे. आणि मग एके दिवशी त्याला असं वाटतं की काही करून आपण या गावामधनं बाहेर पडावं. तो काही लोकांना मदत करण्यासाठी विचारणा करण्यासाठी पुढे जातो, पण त्याला कोणीही मदत करत नाही. आणि असं विचारता विचारता त्याला एक माणूस भेटतो जो म्हणतो की मी तुला सांगतो की बाहेर तू कसं पडावंस. तुला या नगरामधनं, या शहरामधनं बाहेर पडायचं आहे ना, मी तुला रस्ता सांगतो की तू बाहेर कसं पडावंस. बघा ही पूर्वीची कथा आहे आणि पूर्वीची गावं जरी ती खूप मोठी नसली तरी त्या प्रत्येक गावांना कोट असायचा, म्हणजे भिंती असायच्या संपूर्ण गावभर. असं मोठं जरी गाव असलं तरी पूर्ण गावभर कोटाच्या भिंती असं पूर्वी असायचं. तर त्या गृहस्थाने असं सांगितलं की या पूर्ण आपल्या गावाला, ज्या शहरात आपण राहतोय त्याला भिंत आहे, तर मी काय करीन त्या भिंतीपर्यंत मी तुला, आता समोर आपल्या जी भिंत दिसतीये तिथपर्यंत मी तुला घेऊन जातो. मग तू काय कर, तू हात लावत चालत राहा पुढे आणि चालत राहा त्या भिंतीला तू हात लावत राहा. आणि जेव्हा तुझ्या हाताला भिंत लागणार नाही तेव्हा तू असं समज की तिकडे दरवाजा आहे आणि त्या दरवाजामधनं तू बाहेर पडू शकतोस. मग तो म्हणतो चालेल ठीक आहे, मदत केली, एवढं तरी सांगितलं, जे माहितीच नव्हतं ते सांगितलं. आणि मग तो त्या जे तो गृहस्थ होता त्याने त्याला काय समोरच्या भिंतीपर्यंत मदत केली. आणि मग आता या आंधळ्या गृहस्थाने काय केले की तो हात लावत त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे. खूप चालल्यानंतर जेव्हा दरवाजा जवळ आला तेव्हा कर्मधर्म संयोगाने नेमकी त्याच्या अंगावर जे खरूज झालं होतं किंवा गजकर्ण म्हणजे एखादा स्किन डिसीज आपण जो म्हणतो तसं त्याच्या अंगावर जे काही झालं होतं त्याला खाज आली आणि त्याला असं वाटलं का ते खाजवावं तिथे. आणि म्हणून त्यांनी हात जो आहे तो त्याच्यामधनं सोडवला, त्या भिंतीवरनं त्यांनी काढला आणि जिकडे खाज आली आहे तो खाजवत राहिला आणि ते खाजताना तो चालत पण राहिलाय. आणि चालल्यामुळे असं झालं की तो चालत राहिला आणि खाजवत राहिला. आणि पुढे जेव्हा त्यांनी परत हात लावायचा प्रयत्न केला तेव्हा पुढे दरवाजा पाठी गेला होता आणि परत भिंत आली होती. म्हणजे दरवाजा येऊन गेला हे त्याला कळलं नाही. आणि आता तो परत त्या भिंतीला हात लावत जातोय आणि हे सगळं करताना हे चालूच आहे त्याचं. आणि हे सगळं करताना त्याला प्रचंड त्रास भोगावा लागला. म्हणजे ते उन्हाचे तडाखे, कारण तो चालतोच आहे, उन्हाचे तडाखे भोगावे लागले. त्याच्या डोळ्यामध्ये जी काही धूळ जात असेल किंवा सगळ्या मलमूत्रांच्या मोऱ्या ज्या असतात कोपऱ्याने गावाच्या, त्या मलमूत्रांच्या मोरीमध्ये तो कितीतरी वेळा पडला. कितीतरी दिवस त्याला अन्न खायला मिळालं नाही, त्याला कोणीही मदत, त्याला जी काही जखम झाली होती त्याच्यावर कोणी उपचार नाही केला. आणि असं तो करतच राहिला. असं करत करत जेव्हा तो परत त्या दरवाजापर्यंत येईल तेव्हा परत त्याला ती खाज येईल आणि ते खाजवत तो पुढे जाऊन परत त्याचा दरवाजा सुटायचा. आणि असंच तो करत राहिला. तर दृष्टांत जो आहे तो इथे संपतोय, म्हणजे तो दरवाजामधनं काय बाहेर पडू शकला नाही. आता दृष्टांतावरनं पुढे दार्ष्टांत म्हणजे सिद्धांत, याच्यामधनं आपण शिकायचं काय आहे तर आपण काय करायचंय की तो आंधळा जो होता त्याच्या ठिकाणी एक अज्ञानी जीव
असं आपण समजून घ्यायचं. आणि तिथे आपण पण पडतो, कारण आपण पण सध्या जन्म मृत्यूच्या त्याच्यामध्ये आहोत, तडाख्यात आपल्याला बसतात जन्म मृत्यूचे. म्हणून तो अज्ञानी जीव जो आहे त्याला या वेदांती कथेने अज्ञानी आंधळा म्हटलेला आहे. आणि शहराभोवतीची जी भिंत होती त्या भिंतीला तो हात लावतोय, जिकडे तो चालतोय त्याला हात लावतोय सारखा, त्याला 84 लक्ष योनी असं म्हटलेलं आहे. तो हात लावतोय म्हणजे त्या 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 योनींमध्ये तो जातो आहे असं म्हटलेलं आहे. आणि तो दरवाजा जो आहे तो दरवाजा त्याला मनुष्य देह असं म्हटलंय. आणि दरवाजाच्या पुढे आल्यानंतर तो मनुष्य जो भेटला तो गुरुरूपी शुभ त्याची हित सांगणारा जो आहे ते एका ठिकाणी परत तो घेऊन गेला, पुढे तू जा असं ते सांगितलंय. सद्गुरू जे आहेत ते आपल्याला मुख्य जे आपल्या हिताचं आहे ते सांगतात आणि पुढचं काम मात्र आपल्याला करायचं असतं. तर दरवाजापर्यंत जेव्हा तो आला त्याला जी काही ती खाज आली, त्याला नाना प्रकारचे विषय भोग किंवा असद आचरण जे आपलं असतं बघा, ते विषयांमध्ये आपण इतके आसक्त होतो आणि विषयांचा आस्वाद घेत असताना आपण त्याच्यामध्ये रममान होतो. बघा, ती खाज जी एखादी खाज आली तर आपण ते खाजवण्यामध्ये रमतो बघा त्याच्यामध्ये. तसं या कथेमध्ये ते विषयांमध्ये अडकणं म्हणजे ती गजकर्णाला आलेली खाज असा हा दृष्टांत म्हणतो आहे. आणि त्या यातना ज्या पुढे सांगितलेल्या आहेत की त्याला वेगवेगळ्या यातना त्या आंधळ्याला भोगाव्या लागल्यात, ते सांगताना हा दृष्टांत असं म्हणतो की मनुष्य देह म्हणजे मनुष्य देहापुढे आपण समोर आलेलो आहोत, दरवाजाच्या समोर येतो तो मनुष्य, आंधळा मनुष्य जो आहे तो मनुष्य देहा पुढे आले, त्याला फक्त बाहेर पडायचंय. पण त्या बाहेर पडण्याच्या ऐवजी तो त्या खाजण्यामध्ये म्हणजे विषयांच्या भोगामध्ये तो अडकलेला आहे. आणि त्याच्यामुळे या एकाच मनुष्य शरीरामधनं जे बाहेर पडणं शक्य आहे ते शक्य नाही झालंय त्याच्यामुळे, कारण तो विषयांमध्ये अडकलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, पुढे परत तो गेला आणि भिंतीला हात लावायला लागला. तर यातना सांगताना ही कथा असं म्हणते की वेगवेगळ्या योनींमध्ये त्याला जो जन्म घ्यावा लागतो, म्हणजे त्याला घोडा, बैल, गाढव अशा सगळ्या योनींमध्ये जे जन्म घ्यावं लागतं त्याला अनंत यातना असं म्हटलेलं आहे. कारण त्या सगळ्या जन्मांमधनं त्या प्राण्यांवर अतोनात त्रास त्यांना भोगावा लागतो त्या प्राण्यांना. म्हणजे ते काही आता गाढवासारखे प्राणी असतात त्यांच्या पाठीवर ओझं ठेवलं जातं, म्हणजे त्यांचा खूप वापर केला जातो. तर या सगळ्या गोष्टींना यातना म्हटलंय. त्यांना वेळेवर सगळ्याच पशु पक्षींना वेळेवर खायला प्यायला मिळत नाहीये, या सगळ्या यातना आहेत. आणि एवढं सगळं करून पण मला जो काही त्रास होतोय तो बोलूनही दाखवू शकत नाही. आता याच्यापेक्षा मोठी यातना कुठली? म्हणून आपण सगळ्यांनी डोळे उघडले पाहिजेत आणि आपण समजून घेतलं पाहिजे की माझं स्वतःचं स्वस्वरूप जुने ठेवणे जे आहे ते या मीपणा म्हणजे मी देह या अहंकारामुळे जे मी घालवते आहे, या देहबुद्धीमुळे जे मी घालवते आहे तसं न करता बघा आजचे जे श्लोक आहेत चिंतनाचे त्याच्यामध्ये 138वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. भ्रमे नाडळे म्हणजे जो भ्रम झालाय मला की मी देह आहे, की हे सगळं जगत खरं आहे आणि मीच करता आहे, मीच भोगता आहे, याला भ्रम म्हटलाय. आणि भ्रमे नाडळे म्हणजे न आडळे, मला आढळत नाही म्हणजे मला मिळत नाही. ते भ्रमे नाडळे वित्त, ते वित्त म्हणजे धन आहे, माझं स्वतःचं स्वस्वरूप हे धन आहे, पण भ्रमामुळे मला ते मिळत नाहीये. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. हे जन्म दारिद्र्य ह्याच्या या सगळ्या फेऱ्यांमध्ये अडकणं याला जन्मदारिद्र्य म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि याच्यामध्ये मी अडकलो जातो आहे. बघा, हे सगळं आपण आता असा का विचार करतो आहोत, कारण आता आपल्या जो ग्रंथाचा आपण अभ्यास करायला घेतलेला आहे त्या ग्रंथामध्ये ज्ञानकांडपर श्लोक चालू होत आहेत. आणि मला माहिती आहे की आपण जिकडून सुरुवात केली होती मनाच्या श्लोकांच्या अभ्यासासाठी तेव्हा पण आपण त्या ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय बघितलं होतं. पण काय होतं, मधल्या काळामध्ये तो विसर पडतो. म्हणून आपण काय करायचं की आपण ग्रंथाचा अनुबंध जे मुख्य आहे ते न विसरता स्वतःच्या मनाला आठवण करून द्यायची की ग्रंथाला नक्की निश्चित काय शिकवायचं आहे. आतापर्यंत एक पहिल्या श्लोकापासून 66 पर्यंत का दुसऱ्या ते 66 आणि मग 67 135 पर्यंत कर्म आणि उपासना हे सगळं जे सांगून झालं ते सांगणं म्हणजे समर्थांचं उद्दिष्ट होतं का? त्याच्या पुढचं आता जे समर्थ सांगतायत खरं मुख्य समर्थांना ते सांगायचंय. नक्की त्या ग्रंथाचं अनुबंध काय आहे असा आपण विचार केला पाहिजे. कारण ज्ञानपर श्लोक आता चालू होत आहेत
आपल्याला अनुबंध चतुष्टय म्हणजे काय एवढं सगळं आपल्याला कळतंय. बघा, अनुबंध चतुष्टयामध्ये 4 गोष्टी असतात. एक थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार घेणार आहे म्हणून हे सगळं बोलणं चाललंय बरं का. अनुबंध चतुष्टय म्हणजे आपल्याला कळतं, ग्रंथ जो असतो त्याला अनुबंध, अनु म्हणजे मागे मागे जाणं, चतुष्टय म्हणजे 4. तर 4 गोष्टींच्या मागे ग्रंथकार जात असतो आणि 4 गोष्टींमध्ये विषय बंदिस्त करतो, तेव्हा त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि प्रत्येक ग्रंथाला आपलं आपलं अनुबंध असतं. आणि अनुबंधामध्ये काय येतं, एक तर आहे अधिकारी, म्हणजे ज्याला समोर ठेवून तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि आपण आता जे सगळं बोलतोय की नाही ते वेदांत शास्त्राला धरून बोलतोय. तर वेदांत शास्त्राचा अनुबंध काय आहे तर आता आपण समजून घेऊया. आपण आता अभ्यास करतो आहोत ते मनाच्या श्लोकांचा. वेदांत शास्त्राचा अनुबंध जो आहे तोच अनुबंध मनाच्या श्लोकांचा आहे. म्हणून मनाच्या श्लोकांचा दर्जा अजिबात कमी नाही. परिपूर्ण एकच ग्रंथ आपल्याला करतो आहे. खरं म्हणजे इथेच काम झालं पाहिजे आपल्याला. अनुबंध म्हणजे 4 आपण बघितलं. एक म्हणजे अधिकारी, आणि वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण आहे, तोच मनाच्या श्लोकांचा अधिकारी आहे. आता पुढे त्याच्या पुढे काय, एक आहे अधिकारी, दुसरा आहे विषय. वेदांत शास्त्राचा विषय जो आहे तोच विषय आहे मनाच्या श्लोकांचा. तिसरं प्रयोजन. प्रयोजन म्हणजे फल. मला काय फळ मिळणार आहे, मी उगाच अभ्यास करते आहे का, मला फळ मिळालं पाहिजे. मग काय फळ आहे, वेदांत शास्त्राचं जे फळ आहे, वेदांत शास्त्राचा ग्रंथाचा जेव्हा मी अभ्यास करते तेव्हा मला जे फळ मिळतं तेच फळ मनाच्या श्लोकांचा अभ्यास केल्यानंतर मला मिळणार आहे. हे माझ्या मनावर मी बिंबवलं पाहिजे. आणि प्रत्येक श्लोक अभ्यास करताना स्वतंत्रपणे त्याचा अधिकारी कोण आहे, मला त्याचं फळ मिळतं आहे का, हे सगळं क्रॉस चेक करायचं आहे. नाहीतर फक्त एका मागोमाग एक श्लोक वाचत जातो आणि जे मिळायचं आहे, मिळवायचं आहे ते आपल्याकडनं निष्ठून जातं खरंच. आणि शेवटचा जो आहे तो संबंध. तर माझा आणि तो संबंध वेदांत शास्त्राचा जे ग्रंथ वाचताना जे संबंध मी त्या ग्रंथाबरोबर जोडायचा आहे तसाच संबंध मी अनुबंध म्हणजे जेव्हा मी मनाचे श्लोक वाचते आहे तेव्हा त्या ग्रंथाशी माझा संबंध मी जोडला पाहिजे. आता आपण काय करूया, अधिकारी म्हणजे काय ते आपल्याला माहितीये. कोणासाठी समोर ठेवून तो ग्रंथ लिहिलेला आहे त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि वेदांत शास्त्र त्याला अधिकारी असं म्हणतात. तर अधिकारी कोण आहे, वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण आहे, आपण म्हटलं वेदांताचा आहे, शास्त्र ग्रंथाचा अधिकारी आहे तोच मनाच्या श्लोकांचा आहे. मग तो कोण आहे, हे दोघं कोण आहेत, तर जे जे साधनांनी युक्त आहेत ते या ग्रंथाचे अधिकारी आहेत. बघा, आपण असं का बोलतोय, कारण तेवढ्या साधनांनी जोपर्यंत आपण युक्त होत नाही तोपर्यंत आपण मनाच्या श्लोकाचे अधिकारी नाहीये. म्हणून आपण तो अधिकार आधी मिळवला पाहिजे आणि तो अधिकार संपन्न करून मग ग्रंथात प्रवेश केला पाहिजे. तर अधिकारी कोण आहे, तर तो साधनांनी युक्त आहे. आणि साधनांनी युक्त म्हणजे काय, तर साधन चतुष्टय संपन्न आहे हे आता आपल्याला माहिती आहे. आणि साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय, तर 4 साधनं जे आहेत म्हणजे विवेक, वैराग्य, शम, दमादी, षटक आणि मुमुक्षत्व, या 4 गोष्टींनी जो संपन्न आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. बघा, एवढं सगळं आपण अधिकारी बद्दल बोललो आणि आपल्याला एक एक 1 लाइनर मध्ये आपण सगळं बघूया बरं का. एक त्याच्यामध्ये पहिलं काय म्हटलं, विवेक. तर विवेक आपल्याला माहितीये, आपल्याला पाठ तरी आहे निदान जरी जमत नसलं तरी. जो आत्मा आणि अनात्मामध्ये ज्याची बुद्धी जी आहे ती योग्य निश्चय करू शकते. आत्मा अनात्मा विवेक म्हणजे आत्मा काय आहे आणि त्या आत्म गोष्टीची निवड आणि अनात्माचा त्याग, अशी ज्याची बुद्धी, त्याचं मन ठरवू शकतं, बुद्धी ठरवू शकते, तो आहे याचा अधिकारी, म्हणजे त्याला म्हणतात विवेक. आणि या अधिकाऱ्याला ते जमतंय. म्हणजे एक आहे विवेक, दुसरं आहे वैराग्य. आणि वैराग्य म्हणजे काय, तर या लोकापासून परलोकापर्यंत सगळ्या ज्या इच्छा आहेत त्याचा अभाव म्हणजे वैराग्य. विवेक, वैराग्य. आणि वैराग्यामध्ये पण आपण बारीक बारीक गोष्ट बघू शकू. ते गुणकार्य वैराग्य काय आहे, गुणमय वैराग्य काय आहे, गुणगंध वैराग्य काय आहे, पण ते सगळं आता बाजूला ठेवूया, पाठ करूया तो विचार. वैराग्याचा थोडक्यात अर्थ आपल्याला कळला की सगळ्या गोष्टींचा आतून त्याग, त्या गोष्टींचा त्याग याला म्हणतात वैराग्य. आणि तिसरं शम, दमादी, षटक. मग आपल्या 6 गोष्टी आहेत. शम म्हणजे माहितीये, शम म्हणजे मनाला आवरणं, दम म्हणजे इंद्रियांना आवरणं, उपरम, उपरम म्हणजे सगळ्या गोष्टींचा आतून त्याग. बघा, आता आपण म्हटलं एक आहे वैराग्य
आणि एक आहे उपरम. मग माझ्यासारखे लोक जेव्हा अभ्यासाला लागतात ना, तेव्हा आम्हाला असे प्रश्न पडतात की मग वैराग्य आणि उपरमामध्ये काय फरक आहे, हे काय सेमच आहे का, सारखंच आहे का हे? तर असं नाहीये. जेव्हा आपण वैराग्य म्हणतो तेव्हा वस्तू त्याग अपेक्षित आहे, म्हणजे खरंच त्या वस्तूचा आपण त्याग करायचा आहे. आणि जेव्हा शमदमादी षटक असं त्याच्याबद्दल आपण जेव्हा उपरमाबद्दल विचार करतोय तेव्हा आतून त्याचा त्याग, म्हणजे मी राहते तिथेच राहायचंय पण आतून आपली वृत्ती खेचून घ्यायची, त्याला म्हणतात उपरम. म्हणून आपण शमदमादी षटक मध्ये एक आहे शम, दम, उपरम, समाधान, सम्यक आधार. सम, आतमध्ये सम पाहिजे, सगळं सम्यक पाहिजे, त्याला म्हणतात समाधान. आणि नंतर आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आपले सद्गुरू, श्रीगुरु, शास्त्र जे काही आपल्याला सांगतायत, ते संत हे सगळं सांगतात जे आहे ते 100% त्याच्यावर विश्वास असणं, त्याला म्हणतात श्रद्धा. आणि त्याच्या पुढचे तितिक्षा. आणि तितिक्षा म्हणजे शमदम, जे काही द्वंद्व असेल जिकडे जिकडे सुख दुःख, असे द्वंद्वाच्या ठिकाणी आपण शांत राहणं आणि थांबणं, की एक दिवस खरंच मी ते होणार आहे, वेटिंग पिरियड असं म्हणूया, की शीतोष्ण असं जे काही असतं तिथे शांतपणे थांबणं, स्थिर असणं, त्याला तितिक्षा असं म्हणतात. म्हणजे आपण काय काय पाहिलं, विवेक, वैराग्य, शमदमादी षटकामध्ये 6 गोष्टी पाहिल्या आपण. आणि शेवटचा आहे मुमुक्षत्व, मला मोक्ष हवा आहे असं वाटणं. असं सगळ्या गोष्टींनी जो युक्त असतो तो वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे, आणि म्हणूनच तोच मनाच्या श्लोकांचा अधिकारी आहे असा आपण विचार केला. म्हणजे अधिकारी, आणि हे सगळं आपण आठवण करून देणं आता जेव्हा की आपण ज्ञानकांडात प्रवेश करतो आहे ते गरजेचं आहे. म्हणून अधिकारी काय आहोत, आपला अधिकार वाढवायचा आहे. त्याच्या पुढचं काय आपण म्हटलं होतं, विषय. मग वेदांत शास्त्राचा विषय काय आहे? वेदांत शास्त्राचा विषय आहे जीव ब्रह्म ऐक्य. तू जीव नसून, अरे तू देह समजतोस का स्वतःला, तू जीव समजतोस का स्वतःला, तुझं स्वरूप ते नाहीये रे बाबा, तू आहेस ब्रह्म. तर हे सांगणं जे आहे तो मुख्य वेदांत शास्त्राचा विषय आहे, आणि तोच विषय मनाच्या श्लोकांचा आहे. आणि जेव्हा आपण कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा 2 प्रकारचे त्याच्यामधनं प्रयोजन पुढचे म्हणा. विषय हा जीव ब्रह्म ऐक्य आहे, आणि जीव ब्रह्म ऐक्यच प्रतिपादन करतो हा ग्रंथ. कारण जर भेद प्रतिपादन केलं ग्रंथांनी, जर भेद प्रतिपादन केलं तर ते वेदांच्या मताविरुद्ध होतं. म्हणून वेदांत शास्त्राचे जे ग्रंथ आहेत ते सगळेजण जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन करतात. म्हणजे आपण आता काय पाहिलं, अधिकार पाहिला, अनुबंध चतुष्टय जो वेदांत शास्त्राचा आहे तोच मनाच्या श्लोकांचा आहे, अधिकारी पाहिला, विषय पाहिला, आणि प्रयोजन काय, प्रयोजन म्हणजे मला फळ काय मिळणार आहे, तर फळ मला काय मिळणार आहे, ऐक्य माझं होणार आहे. आणि प्रयोजन म्हणजे काय, प्रयोजन सांगताना पण शास्त्रीय ग्रंथ जे आहेत ते 2 प्रयोजन सांगतात. तर एक आहे अवांतर प्रयोजन आणि एक आहे परम प्रयोजन किंवा मुख्य प्रयोजन. तर आता आपण ज्या ग्रंथाचा विचार करतो आहोत तो म्हणजे मनाचे श्लोक. मग आपल्याला समजण्यासाठी असा विचार आपण बसवूया की दुसऱ्या श्लोकापासून ते 135वा श्लोक जे आहे त्याच्यामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे त्याला प्रयोजन म्हणजे फळ, ते सगळं मिळवणं, ते सगळं मला मिळणं, त्याला अवांतर प्रयोजन असं आपण म्हणूया, म्हणजे परोक्ष ज्ञान. आणि आता 136 पासून पुढे 204 पर्यंत ज्ञान आणि ज्ञान दृढ होण्यासाठी जे श्लोक मांडलेले आहेत समर्थांनी, ते कशासाठी, तर ते परम प्रयोजन आहे की तू तेच आहेस हे सांगण्यासाठी आहे. मग ते आहे प्रयोजन म्हणजे फल. आणि त्याच्या पुढे चौथं जे आहे त्याला काय म्हटलं आपण, आणि तो तांत्रिक भाग आहे. बघा, संबंध आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण तो ग्रंथ अभ्यासाला घेतो तेव्हा आपण एक स्वतःचा संबंध त्या ग्रंथाशी जोडून घेतला पाहिजे. एक संबंधाबद्दल शास्त्रीय भाषेमध्ये थोडंसं ऐकायचा प्रयत्न करूया बरं का, थोडंसं लक्षपूर्वक. कारण माझ्याकडे जर चार्ट असला असता ना तर मी लिहून दाखवलं असतं. आपल्या समोर आता राहुल दादा आहे, आणि राहुल दादा मला नेहमी सांगताना असं म्हणतो की शमिकाताई तू एक बोर्ड वापरला पाहिजेस आणि त्या बोर्डवरनं तू बोलली पाहिजेस, असं तो नेहमी म्हणतो. पण आपण काय करूया की संबंधाबद्दल विचार करतो हे सांगते, आता आपल्या समोर बोर्ड नाहीये, आपण पाहिजे नंतर परत ऐकून ते लिहून काढू शकतो. आणि आपण संबंध कसा जोडून घ्यायचा आहे ग्रंथाशी त्याच्याबद्दल चाललंय. हा संबंध चौथा भाग आहे बरं का. आधी आहे अधिकारी. या 4ही गोष्टींचा आता आपण एकत्र विचार करायचा आहे. आणि हा विचार जोपर्यंत होत नाही ग्रंथाबद्दल, तेव्हा ग्रंथांमधले जे श्लोक आहेत त्यांच्यामधलं जे प्रयोजन, मला फळ जे मिळायला पाहिजे ते फळ मिळत नाही मला.
मला स्वतःचा अधिकार वाढवता येत नाही, मला तो विषय जो तिथे मांडलाय तो मला व्यवस्थित कळत नाही. म्हणून योग्य पद्धतीनं त्या श्लोकांशी संबंध जोडण्यासाठी आपण हा विचार आत्ता घेतो आहोत. चौथं जे आहे त्याला संबंध आहे, छोटं माझी करंगळी आहे ना, त्याला संबंध म्हणूया आपण. आणि त्याच्या आधी हे जे बोट आहे अधिकारी किंवा मग काय दुसरं काय, विषय, प्रयोजन आणि संबंध. एक एक करून बघूया. तर संबंधाबद्दल विचार करतोय, तर संबंध अधिकारी, तर अधिकारी आणि विचार बघा, दोन अंडरलाईन करायचं, अधिकारी आणि विचार. अधिकारी बद्दल विचार करतो आपण, तर अधिकारी आणि विचार जो अधिकारी तो करतो आहे त्याचा काय संबंध आहे, तर ते सांगताना शास्त्र असं म्हणतं की कर्तृ कर्तव्य भाव संबंध या दोघांमध्ये आहे. आणि असा विचार करून आपल्याला ग्रंथाकडे बघायचंय. बघा, हे अजिबात अवघड नाहीये. आपल्याला पहिल्यांदा ऐकताना हे विचार सगळे अवघड वाटतात, पण एकदा की ते विचार कळले की ते विचारांमधून आनंद मिळायला लागतो. आणि मग आपण जेव्हा परत त्या ग्रंथाकडे जातो तेव्हा आपण ते सगळं शोधायला लागतो की हे असं मला कळलंय आणि असं मला उपयोग होतोय त्याचा. आपण काय म्हटलं, संबंध जोडतोय अधिकारी आणि विषय. तर अधिकारी, आता अधिकारी आणि विषय, अधिकारी बद्दल जेव्हा बोलतोय आपण तर अधिकारी कोण आहे, तर अधिकारी करताय. तर अधिकारी जो आहे तो काहीतरी करणारा आहे, म्हणजे तो येऊन अभ्यास करणारा आहे, तो ग्रंथ वाचणारा आहे, म्हणून त्याच्याकडे कर्ते पण आलेलं आहे बरं का. म्हणून अधिकारी जो आहे तो आहे कर्ता, आणि त्याचं कर्तव्य काय आहे, तर त्याचं कर्तव्य आहे आत्मा अनात्मा विचार करणं, हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणून अधिकारीचा संबंध जेव्हा आपण जोडतो आहोत तो विचाराबरोबर जोडला आहे. आणि तो विचार आणि अधिकारीचा संबंध काय हे म्हणताना कर्तव्य भाव संबंध, कर्तव्य भाव म्हणजे हा कर्ता आणि त्याचं कर्तव्य काय, तर आत्मा अनात्मा विचार करणं, हा संबंध आपण अधिकारी आणि विचारामध्ये जोडला. आता बाकी काय उरलं, दुसरं पुढचं जे आहे ते विषय. आता संबंध जोडतोय, संबंध शेवटचं जे संबंध जोडतोय, तर विषय आणि कोणामध्ये, तर ग्रंथ आणि विषय. हा जो ग्रंथ आहे त्याचा काय विषय आहे, तर ग्रंथ आणि विषय यांच्या दोघांमध्ये संबंध काय आहे ते सांगताना शास्त्र असं म्हणतं की प्रतिपादक भाव संबंध असा या दोघांमध्ये आहे. काहीही अवघड नाही हे कळायला. एकदा की ते काय आहे हे सांगितलं की ते समजतंय आणि त्याचा वापर करता येतोय जेव्हा आपण त्या ग्रंथाकडे जाऊन स्वतःहून अभ्यास करू. ग्रंथ आणि विषय. आता बघा, ग्रंथ काय आहे, तर ग्रंथ जो आहे तो विषयाचं प्रतिपादन करतो बर का. आणि विषय काय आहे ते आपल्याला माहिती आहे, जीव ब्रह्म ऐक्य हा विषय आहे. आणि ग्रंथ प्रतिपादन करतो आणि प्रतिपाद्य विषय काय आहे, तर तो जीव ब्रह्म ऐक्य. प्रतिपाद्य आणि प्रतिपादन म्हणून संबंध काय जोडला आपण, ग्रंथ आणि विषय याच्यामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध असा आपण संबंध यांच्यामध्ये जोडला. म्हणजे अधिकारी आणि विचार याच्यामध्ये कर्तव्य भाव संबंध जोडला. ग्रंथ आणि विषय याच्यामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध असा जोडला. आणि आता अजून एक काय राहिलं संबंध जोडण्यासाठी, तर प्रयोजन. तर ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, आणि जोपर्यंत ग्रंथाचं योग्य प्रयोजन आपल्याला कळत नाही तोपर्यंत ग्रंथाचा आपल्याला फायदाच होत नाही. फळ काय घ्यायचं त्याच्यामधनं, तर प्रयोजन आणि ग्रंथ आपल्याला काय देऊ करतो आहे हे सांगताना शास्त्र म्हणतं की जन्य जनक भाव संबंध त्यांच्यामध्ये आहे. काय आहे, जन्य जनक भाव संबंध. बघा, जनक कोण असतो, जनक पिता असतो बरोबर. पिताला आपण जनक म्हणतो की नाही. आणि पिता ज्याला जन्माला घालतो त्याला आपण काय म्हणतो, जन्य. पिताने ज्याला जन्माला घातलं, म्हणजे आता इथे हा ग्रंथ जो आहे त्याचा आपण अभ्यास करतोय, म्हणजे मनाचे श्लोक हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आहे जनक. आणि तो कोणाला जन्माला घालतोय, कोणाचा आपण संबंध, प्रयोजन आणि ज्ञान. तर ज्ञान जन्माला येतंय म्हणून प्रयोजनाचा संबंध कोणाशी जोडलाय, तर ज्ञानाशी जोडलाय. आणि त्याचा ज्ञानाशी संबंध जोडताना आपण म्हटलंय की जन्य जनक भाव संबंध. आता शेवटी उरला संबंध. त्याचा कसा विचार करायचा, तर अज्ञान आणि ज्ञान या दोन गोष्टींचा संबंध जोडायचा. आणि या दोन गोष्टींचा संबंध जोडताना शास्त्र असं म्हणतं की यांच्या ज्ञानामध्ये आणि अज्ञानामध्ये काय संबंध आहे, तर निवर्तक भाव संबंध.
आणि निवर्त्य, निवर्तक भाव संबंध म्हणजे काय बघा, अज्ञान जे आहे ते निवर्त्य आहे. म्हणजे काय, तर अज्ञान जे आहे ते निवृत्त होण्यास योग्य आहे, ते निवृत्त झालं पाहिजे. आणि ते अज्ञान जे आहे त्याला निवृत्त कोण करतं, तर त्याला ज्ञान निवृत्त करतं. म्हणजे निवर्त्य ज्ञान आहे आणि निवर्तक ज्ञान आहे, आणि जे निवृत्त होतं ते निवर्त्य जे आहे ते अज्ञान आहे. म्हणून ज्ञान अज्ञानामध्ये आपण जो संबंध जोडला त्याच्यामध्ये निवर्त्य निवर्तक भाव संबंध असं म्हटलं. हे खूप अवघड वाटलं तरी हे सगळं जाणून घेणं, आता जेव्हा ज्ञानकांडाकडे आपण चाललो आहोत तेव्हा एवढं सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या श्लोकांमध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामधला एक श्लोक जो आहे तो असं म्हणतोय की पुढे पाहता सर्वही कोंदलेसे. जर आपण पुढे पाहिलं तर सगळं भरलंय, ते एकच तत्व भरलंय आणि अनुभव मात्र आपल्याला नाहीये. आणि एकमुखाने सगळे संत तेच बोलतायत. बघा आपण जर माऊलींकडे पाहिलं तर माऊली म्हणतात की भरला घनदाट हरी दिसे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात की रीता ठाव या राघवी विण नाही. किंवा एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात की हरीची या दासा हरी दाही दिशा. पण मला मात्र तसं काहीच अनुभव नाही. मग मला तसा अनुभव येण्यासाठी माझ्या बुद्धीला मला तसं घडवलं पाहिजे. तसा विचार जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत ते मिळणारं फळ जे आहे ते मला मिळत नसतं. आजच्या श्लोकांमध्ये खूप सुंदर श्लोक आहे. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे. खरं म्हणजे जर समोर आपण पाहिलं तर सगळीकडे तेच भरलंय, पण अभाग्याचे हे दृश्य पाषाण भासे. पण आपण मात्र अभागी आहोत आणि आपल्याला सगळं पाषाणच दिसतंय. अभावे कदा पुण्य गाठी पडेना. त्या भावच नाही आपल्या ठिकाणी, आणि त्या अभावामुळे तो योग्य मुख्य विचार जो आहे त्याचा अभाव आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला पुण्य काही आपल्या गाठी पडत नाहीये. जुने ठेवणे मीपणे आकडे ना. हा जो देह मला वाटतोय आजचा 138वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की देहबुद्धीचा निश्चयो टळेना. ही देहबुद्धी जी आहे ना ती काहीही केल्या, कारण ते एका जन्मात मला येऊन चिकटलेली नाहीये, अनंत जन्म झालेले आहेत की देह म्हणजेच मी असं ते ठरलेलं आहे आपलं. त्याच्यामुळे माझा निश्चय जो आहे आत्मबुद्धीचा तो निश्चय होत नाहीये, आणि देहबुद्धीचा निश्चय काय माझा टळत नाहीये, आणि मलाच मी देह वाटते आहे. शास्त्र किती सुंदर बोलतं बघा. शास्त्र असं म्हणतं की तो घट जो आहे, घट 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 म्हणजे घट, मातीचा घट. तो घट जो आहे तो कधी तू स्वतःला म्हणतोस का तू घट आहेस का, तू घट आहेस का, नाही. तर तू तुझ्या समोर जर आपल्या घरी एक माठ असतो बरं का, तो माठ किंवा घट असं आपण जे म्हणूया, आता आपण घट म्हणतोय, मठ म्हणतोय, माठ म्हणतोय, कारण सगळे शास्त्रीय भाषेमधले सगळे संज्ञा आपण वापरतो आहोत. आता आपल्या कानांना तशी आपल्याला सवय करायची आहे. तो जो घट आहे तो घट तू आहेस का, तर घट तुझ्यापेक्षा वेगळा आहे, कारण तू घटाचा द्रष्टा आहेस. बघा इथे आपलं उत्तर आहे की तू कोण आहेस, तर तू घटाचा द्रष्टा आहेस आणि तू त्या घटाला बघणारा आहेस. तसंच तो देह आहे, दोन गोष्टी देहाच्या ठिकाणी, एक म्हणजे देह अनात्मा आहे आणि दुसरं देह दृश्य आहे. कारण तू द्रष्टा आहेस, तू बघणार आहेस, आणि तू जे बघतोस ते सगळं दृश्यमध्ये पडतं. म्हणजे तो देह पण तू बघतोस, तुझा देह तू बघू शकतोस की नाही, म्हणजे तो बघा आपण जे बघतो त्याच्यापासून बघणारा वेगळा पाहिजे. मग बघणारा जो आहे, अनुभव घेणारा जो आहे तो द्रष्टा आहेस, आणि तू जे जे बघतो आहेस ते सगळं दृश्यामध्ये पडतं. म्हणजे तू देह नाहीस रे बाबा, त्याचा द्रष्टा आहेस. बघा आपण दोन गोष्टी समोर, एक आहे देह आणि एक आहे आपलं स्वतःचं स्वरूप जे आहे ते. देह कसा आहे, देह अनात्मा आहे आणि माझं स्वरूप मी आत्मा आहे. देह कसा आहे तर देह जड आहे आणि मी कसा आहे तर मी चेतन आहे. देह कसा आहे तर देह विकारी आहे. बघा आपण जेव्हा विकार, 6 विकार असतात ते अस्ति जायते, काय विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते आणि काय ते विनश्यते, असं जे हे सगळे विकार जे जन्माला येतं, वाढतं, थोडा वेळ राहतं, त्याचा आकार बदलतं, मग ते हळूहळू म्हातारं वृद्ध व्हायला लागतं आणि एक दिवस नाश होतो, म्रियते, मरतं ते. म्हणून हे सगळे विकार जे आहेत ते देहाला आहेत, तुला नाही. तू आहेस तसाच आहेस. म्हणून तो जे आहे तो विकारी आहे, देह आहे तो विकारी आहे, तू मात्र अविकारी आहेस, निर्विकारी आहेस. देह जो आहे तो क्रियावान आहे, क्रिया देहाकडनं घडतात, तुझ्याकडनं नाही, तू निश्चल आहेस. देह जो आहे तो संगवान आहे आणि तू कसा आहेस तर तू निसंग आहेस. देह जो आहे तो मलिन आहे
आणि तू कसा आहेस, तर तू शुद्ध आहेस, तू निर्मल आहेस. आणि अशा विचारांनी आपल्याला काय करायचं आहे, तर ती देहबुद्धी जी आपली आहे त्या देहबुद्धीमधनं आपल्याला सुटायचं आहे. आपण काय करूया, मला अजून 15-20 मिनिटं माझ्या समोर दिसत आहेत. आपण वेगवेगळ्या युक्त्या बघा, वेदांत शास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा वेदांत शास्त्र इतकं सुंदर बोलतं. ते काही आपल्या समोर युक्त्या ठेवते, युक्त्या. म्हणजे तू देह नाहीस असं कितीतरी पद्धतीनं आपण विचार करू शकतो, कितीतरी पद्धतीनं. तर काही युक्त्या बघा, 3 घेऊया, काय तर आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. आणि या सगळ्या युक्त्या आपण करूया. आणि त्याच्यानंतर बघा, आपल्याला 4 देह आहेत. आतापर्यंत आपल्याला हे सगळं कळतंय की स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे आणि महाकरण देह आहे. तर एक लॉजिक की मी देह नाही, ते आपण स्थूल देहाला आता अप्लाय करायला शिकूया. आधी युक्त्या बघूया, 3 युक्त्या घेऊया हवं तर. त्याच्यानंतर मी स्थूल देह नाही हे आपण एकदम लॉजिकली शिकायचा प्रयत्न करूया. शास्त्रीय विचारांचा आपण आधार घेऊया आणि मी स्थूल देह कसं नाही ते शास्त्रीय ग्रंथ कसं बोलतात हे आपण बघूया. आणि एकदा की आपण ते स्थूल देहासाठी तो विचार शिकलो की तोच विचार आपण बाकीच्या देहांसाठी अप्लाय करायचा. असं आपण करण्याचा पुढच्या 15-20 मिनिटात प्रयत्न करूया. म्हणून पुढचं जे काही बोलणार आहे तिकडे आपण लक्ष द्यायचंय, कारण 1 तासानंतर आपलं चित्त जे आहे ते एका ठिकाणी टिकत नाही. पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण युक्त्यांपासून चालू करूया. आणि युक्त्या कशासाठी आहेत की बाबा तू देहच नाहीयेस आणि मी देह समजून माझं संपूर्ण आयुष्य वाया जाते. त्याच्यामधली पहिली युक्ती असं जे आहे बघा, आपल्या सगळ्यांच्या देहाला एक नाव आहे. आता माझं नाव काय, माझं नाव शमिका. आणि आपण वेदांत शास्त्राचा ग्रंथाचा अभ्यास आता करतो आहोत, मनाच्या श्लोकांचा असं म्हणूया. आणि वेदांतामधलं नाव एक वापरूया. समजा माझ्या देहाचं नाव देवदत्त असं आहे, कारण ही सगळी नावं जी आहेत, विष्णुदत्त, देवदत्त, ही सगळी नावं त्या वेदांती ग्रंथामध्ये येतात बरं. आणि तो इतका आनंद मिळतो हे असे सगळी नावं तिकडे वाचली की. तर समजा या देहाचं नाव देवदत्त आहे बरं का. आता विचार करा, देवदत्त हे नाव, जे पहिली युक्ती बघतोय आपण, देवदत्त हे नाव त्या देहाला कधी मिळालं? म्हणजे देह जो निर्माणच झाला मातेच्या उदरामध्ये तो देवदत्त म्हणून निर्माण झाला का? तर नक्कीच नाही. मग आपल्याकडे तर काय करतात भारतामध्ये की 10व्या-12व्या दिवशी आपण नामकरण विधी वगैरे करतो आणि 10व्या-12व्या दिवशी ते देवदत्त असं नाव त्या देहाला मिळालेलं आहे. तर देवदत्त हे जे नाव आहे हे मी म्हणून मातेच्या उदरामध्ये आधीच आलोय. मग मी देवदत्त म्हणूनच आलो का? तर नाही, मी त्या देहाला पुढे देवदत्त हे नाव दिलं गेलेलं आहे. म्हणून ते देहाचं नाव होतं, ते माझं नाव होत नाही. याच्यावरनं देह आणि मी वेगळा आहोत हे अगदी सरळ आपल्याला कळतं. आणि अजूनही थोडासा सूक्ष्म विचार जर केला तर देवदत्त कुठे आहेस रे बाबा तू, असं आपण जर विचारलं, देवदत्त तू कुठे आहेस, तर मी जर अशाकडे हात दाखवला तर हे माझ्या शरीराचा एक अवयव आहे. मी जर माझ्या गालावर हात ठेवला तर तो गाल आहे, माझ्या डोक्यावर हात ठेवला तर तो डोकं आहे. म्हणून देवदत्त हे जे नाव आहे ते नाव त्या देहाच्या ठिकाणी पण खरं म्हणजे सिद्ध होत नाही. आणि देहाच्या ठिकाणी पण जर सिद्ध होत नसेल तर ते आत्म्याच्या ठिकाणी मी देह आहे असा विचार कसा सिद्ध होईल? म्हणून मी देह नाही ही पहिली युक्ती, त्याच्यामधनं सुटलो मी. अजून एक युक्ती आपण वापरूया. दुसरी युक्ती अशी की बघा, आपण आतापर्यंत जो काही वेदांताचा अभ्यास करतो आहोत, शास्त्रीय ग्रंथांचा किंवा संत ग्रंथांचा जो काही अभ्यास आपला चालला आहे त्याच्यावरनं आतापर्यंत आपली अशी मानसिकता तयार झालेली आहे की पूर्वजन्म आणि पुनर्जन्म वगैरे आपण मानतो. आणि आपल्याला असं ठाम आत्ता माहितीये की आत्ता जे मी भोगते आहे, आता जे काही मला प्रारब्धानी माझ्या समोर येऊन उभं राहिलेलं आहे ते सगळं मी आधीच्या जन्मी जे काही कर्म केलेलं आहे त्याच्यामुळे मला आत्ता सगळं भोगावं लागतं आहे. बरोबर, हे आपल्याला मान्य आहे, कारण आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो, आपण ते मानतो, मान्य. प्रारब्ध, संचित, क्रियामाण हे सगळे विचार आपल्याला माहिती आहेत. आणि आत्ता जे भोगतो आहोत कारण आधीच्या जन्मी मी तसे कर्म करून ठेवलेले आहेत हे मान्य करतो मी, बरोबर. पण आधीच्या जन्मी जे मी कर्म केलेलं असतं तोच देह आत्ता माझा आहे का? आत्ता माझा देह कुठला आहे? माझ्या मातेच्या उदरामधनं जन्म घेऊन जो मला देह मिळालेला आहे तो आत्ताच्या देहामध्ये आहे, बरोबर. आणि आधीचा जन्म जो काही मनुष्य जन्म मला जेव्हा तिथे असेल, जेव्हा मी ते कर्म केलेले आहेत किंवा वेगवेगळे योनींमध्ये पण मी देह घेतले असतील, कर्म केले असतील समजा, तर तोच देह आत्ता आहे का? पण मी जी तिथे होते, मी
तेव्हा देह वेगळा होता आणि मी आता तीच आहे पण देह वेगळा आहे. म्हणजे मी म्हणजेच देह का? किती सुंदर युक्ती आहे हो. किती छोट्या छोट्या साध्या उदाहरणावरून आपल्याला कळतं की मी देह नाही. एका छोट्या युक्तीमधनं कळलंय की मी देह नाही. अजून एक युक्ती, परमपूज्य डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनामध्ये कायम हे सांगतात की जे माझं आहे ते मी नाही. बघा मी काय म्हणते की माझी गाडी, माझं घर, म्हणजे मी घर, ते घट, जो घट समोर मी बघते आहे तो घट मी आहे का? शास्त्रीय एक वचन खूप सुंदर आहे, घटद्रष्टा घटात भिन्नः. जो द्रष्टा आहे तो घटापेक्षा भिन्न आहे, जो बघतो आहे. बघा मी जेव्हा म्हणते की माझं घर, तेव्हा मी घर असते का? नक्कीच नाही. माझं घर म्हणजे मी त्याच्यापासून वेगळी आहे आणि माझं घर. मग तसंच घटासंदर्भ, घट जेव्हा मी बघते तसाच विचार देहासंदर्भात, पण देह मी बघते आहे म्हणजे मी घट नसून मी घटापेक्षा वेगळी आहे आणि मी त्याचा द्रष्टा आहे. अशा आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्याशा युक्त्या पाहिल्या. आणि घर, आपण जेव्हा आता घराबद्दल सांगितलं बरं का, घराचं मी घर जेव्हा पाहते तेव्हा मी घर असं म्हणत नाही की नाही, मी घर म्हणत नाही. बघा घर म्हणजे तरी काय हो, विटा किंवा ते सिमेंट किंवा ते छप्पर किंवा ते खिडक्या किंवा ते दरवाजे, असं सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याला घर म्हणतात की नाही. स्वतंत्र एखादी गोष्ट, फक्त सिमेंट आहे, फक्त सिमेंट, फक्त दगड आहेत, फक्त दगड आहे, त्याला मी घर म्हणते का? म्हणजे एकत्र आल्यानंतर त्याला एक दिलेलं नाव आहे घर म्हणजे. तसंच या देहाला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून देह म्हणतो एवढंच. आणि जसं घरात राहणारा त्या घरापेक्षा वेगळा असतो, तसाच या घरात म्हणजे या देहरूपी घरात राहणारा त्या देहापेक्षा वेगळा असला पाहिजे की नाही. किती स्वाभाविक. बघा एक छान वेदांती अजून एक गोष्ट पटकन घेऊया, दृष्टांत. एक विवेकी आणि अविवेकी अशा नावाचे गृहस्थ रस्त्यावरनं चालत होते बर का. आणि खूप वेळ चालून ते दोघं जण दमले. आणि तेव्हा तो अविवेकी जो आहे त्यांनी त्या विवेकी पुरुषाला सांगितलं, समोरून जी गाडी येते आहे ती गाडी आपल्या जवळ आल्यावर आता आपण त्या गाडीमध्ये बसूया आणि पुढचा प्रवास त्या गाडीमध्ये बसून मग आपण करूया. तेव्हा तो विवेकी असं त्या अविवेकीला म्हणाला, तुला जी गाडी दिसते आहे बाबा ती मला दिसत नाही रे. आणि या अविवेकीला गंमतच वाटते, ठळक ठळक जी समोर गाडी दिसते आहे ती यांना दिसत कशी नाही. मग ते म्हणतात आहे की गाडी समोर. तर विवेकी म्हणतो, ती गाडी आहे असं तू सिद्ध कर. असं जर, आणि मी जर तुला सिद्ध केलं की ती गाडीच नाही, तू सिद्ध करू नाही शकलास की ती गाडी नाही, तर मी तुला काय तुला हे करायचं म्हणजे तुला मी तू मला काय देशील किंवा तुला पनिशमेंट काय, असं त्यांनी विचारलं. तेव्हा तो अविवेकी जो आहे त्याला ती सरळ गाडी समोर दिसती आहे. तो असं म्हणतोय की ती गाडी आहे निश्चित मला माहितीये, पण जर का ती गाडी आहे असं मी सिद्ध जर नाही करू शकलो तर तुम्ही माझ्या थोबाडीत मारा. तर ठीक आहे, तर दोघांचं ठरलं आणि मग ती गाडी तेवढ्याच समोर येऊन उभी राहिली. आणि मग त्या अविवेकीने विवेकीला सांगितलं की आहे की समोर गाडी, ही काय गाडी. तर तेव्हा विवेकी म्हणतोय, तू जिला गाडी म्हणतोयस ती काय मला कळत नाही, मला गाडी कुठे आहे ती बोट लावून दाखव. मग त्यांनी काय केलं, त्या आसेवर बोट ठेवलं, जी गाडीचं आस होती त्याच्यावर बोट ठेवलं. आणि तेव्हा ते हे काय, तेव्हा तो विवेकी म्हणतोय की ही गाडी नाहीये, ही गाडीची आस आहे. मग त्या अविवेकीने काय केलं, त्या अविवेकीने त्या गाडीची कमान जी होती त्याच्यावर बोट ठेवलं आणि म्हणाले ही काय गाडी. तेव्हा तो विवेकी म्हणतोय ही गाडीची कमान आहे, किंवा अजून जे काही पुढे बोट ठेवलं चाकेवर, चाक जे होतं त्याच्यावर, की ही काय गाडी. तेव्हा तो विवेकी म्हणतोय की ही गाडी नाहीये, हे चाक आहे. म्हणून गाडी असं काही सिद्ध होतच नाही तिथे. आणि हे काही आपण सिद्ध करू शकत नाही होत हे समजल्यानंतर तो अविवेकी जो आहे तो कंटाळला आणि तो म्हणाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या थोबाडीत मारा आता. तेव्हा तो विवेकी म्हणतो, तुझं थोबाड कुठे आहे ते आधी सिद्ध कर, मग मी मारतो. तर तो त्यांनी जेव्हा गालावर बोट ठेवलं तेव्हा तो म्हटला की अरे हे गाल आहे, थोबाड नाही, किंवा हे कपाळ आहे हे थोबाड नाही, किंवा हे शिर आहे हे थोबाड नाही. म्हणून ते पण तो सिद्ध करू शकला नाही. तसंच आपला देह म्हणून आपण जे काही म्हणतो आहोत ते व्यवहारामध्ये नाव आपण ते त्याला देतो, ते व्यवहार सिद्ध होण्यासाठी असतं. देह नावाचं असं काही वेगळं नसतंच. असे सगळे विचार जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीवर बिंबवत नाही तोपर्यंत या देहबुद्धीमधनं आपण वेगळं होणं काही शक्य नाही.
एक थोडासा महत्वाचा विचार, एक 5-10 मिनिटं बहुतेक मला जास्त लागणार आहेत. आपण 4:15 वाजतायत माझ्या घड्याळामध्ये. एक 5:20 किंवा 5:25 पर्यंत किंवा 5:30 पर्यंत आपलं सत्र असतं. आपण 5:30 पर्यंत पुढचे 15 मिनिटं सत्र घेऊया आज, अशी मी विनंती करते. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही, आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमधनं तुम्ही, आयोजक जे आहेत त्यांना प्रश्न विचारू शकता आणि त्याच्यामधनं मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते. पण आयोजकांकडे मी माफी मागते की हा पुढचा जो पूर्ण वेळ आहे 15 मिनिटांचा, मला तो हे सगळा हा पूर्ण विचार घ्यायला आवडेल आणि आपण जाऊया पुढे, कारण आपण सगळे रमलो आहे असं एकंदर दिसतंय या विचारांमध्ये. बघा, एक थोडासा सूक्ष्म विचार. आपल्याला आता सगळ्यांना हे कळलेलं आहे की मी घट नाही. जसं मी घट नाही तसं मी देह नाही हे मला कळलं. आतापर्यंत आपण जे जे बडबडलो त्याच्यावरनं मी देह नाही हे माझ्या बुद्धीला पटण्यासारखं आहे, कारण आपण वेगवेगळ्या युक्त्या, वेगवेगळे दृष्टांत हे सगळे आपण पाहिले. पण एखाद्याच्या मनात असं येऊ शकतं की मी देह नाही हे एक वेळ ठीक आहे, पण माझा देह नाही हे कसं काय? मी वेगळा आहे. मी म्हणजे मी, जसं मी म्हणजे घट नाही पण माझा घट, मी म्हणजे घर नाही मान्य, पण माझं घर हे मानण्यामध्ये काय आहे? हे का मी मानू नयेत? असा जर आपण प्रश्न विचारला, छान आहे की नाही प्रश्न? मस्त. आणि असे प्रश्न आले पाहिजेत. आणि प्रश्न आले की छान छान उत्तरं मिळतात आपल्याला. आणि वेदांत शास्त्र इतक्या सुंदर पद्धतीने उत्तर देतं. शास्त्र असं म्हणतं, आणि हेच समर्थांना सांगायचंय की तू देह नाहीस रे बाबा, की मी देह नाही हे मला कळलं. आणि मी देह नाही हे जितकं सत्य तेवढंच सत्य की तुझा देह नाही. म्हणजे मी नाही आणि माझं, असं आपण जे म्हणतो माझं, माझं म्हणण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? त्यावर वेदांत शास्त्र असं म्हणतं की जसं ते तुझं नाही, जसं तू देह नाहीस, तेवढंच खरं की तुझा देह नाही. आणि मग आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो, आपल्या मनात उभा राहू शकतो की जर मी देह नाही कळलं, मग माझा देह जर नसेल तर तो कोणाचा आहे? आहेत की नाही छान प्रश्न सगळे? कोणाचा आहे? तर शास्त्र असं उत्तर देतं की ते तुझा नाहीये, देह तुझा नाही, देह पंचमहाभूतांचा आहे. किती सुंदर उत्तर बघा. शास्त्र असं म्हणतं की तुझ्या शरीरामधला सगळ्यात कठीण भाग जो आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे. तुझ्या शरीरामधला द्रव्य रूप असं जे काही आहे ते आपतत्वाचं आहे, म्हणजे पाण्याचं आहे. तुझ्या शरीरामधला उष्ण भाग जो काही आहे तो तेजाचा आहे. चलनवलन असे जे सगळ्या क्रिया घडतात तुझ्या शरीरामध्ये, त्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या वायूच्या आहेत, तुझ्या नाहीये. तू नाहीयेस, ते वायूचं आहे. तू मात्र वेगळा आहेस, तू द्रष्टा आहेस. आणि तुझ्या शरीरामधली जी सगळी पोकळी आहे ती सगळी आकाश तत्वाची आहे, पंचमहाभूतामधल्या. तुझं असं तिथे काहीच नाही. आणि हे आपण कसं समजून घ्यायचं? बघा, समर्थांनी इतकं सुंदर प्रकरण लिहिलेलं आहे सोली व सुख नावाचं. म्हणजे समर्थांनी संपूर्ण दासबोध लिहून पूर्ण झाला आणि त्या दासबोधाचं सार नक्की काय आहे ते तुम्ही कृपया मला सांगाल का, असा प्रश्न जेव्हा कल्याण स्वामींनी समर्थांना विचारला तेव्हा समर्थांनी उत्तर जे दिलेलं आहे कल्याण स्वामींना छोट्या ग्रंथाच्या स्वरूपात, त्याचं नाव आहे सोली व सुख. आणि त्या सोली व सुखामध्ये समर्थ म्हणतात, समर्थांनी सगळं सोललंय म्हणजे बाजूला केलंय बरं का. त्याच्यामध्ये काय काय सोललंय समर्थांनी 4 देह जे आहेत ते तू नाहीस, की पंचमहाभूत आहेत ते तू, 5 सगळी एका मागोमाग एक काढ, 4 देह जी आहेत ती सगळी एका मागोमाग एक काढ, आणि मग जे राहतं ते रे तू. म्हणजे देह सोलली आहेत, त्याच्यामध्ये पंचमहाभूत सोलली आहेत, तेव्हा त्याच्यामध्ये पंचकोश जे आहेत ते सोलले आहेत, आणि जे जे काही त्रिपुटी, समजा त्रिपुटी सोलली आहे, असं जे जे काही सोलू शकतो त्याच्यामध्ये नंतर जे राहतं निर्विशेष जे राहतं, जे त्याला स्वतःचा आकार असं काही नाही, ते व्याप्त आहे सगळीकडे, असं जे आहे असं ते तू आहेस, असं सगळ्या संतांना आणि सगळ्या ग्रंथांना आपल्याला सांगायचं आहे. आणि मी मात्र मी देह आहे असं समजून बसलो आहे. बघा, आपण एक मगाशी जे म्हटलं की 4 देह आहेत आणि 4 देह सोलायचे, वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं या विषयाचा की जुने ठेवणे मीपणे, त्या मीपणामुळे आपल्याला आपलं जुनं ठेवणं जे आहे त्याचं आकलन होत नाहीये. आणि तो मीपणा काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करू शकतो.
आता आपण देहांचा संदर्भ घेऊन आपलं जे आहे ते चिंतन चालू आहे आणि तेही पहिल्या देहाच्या संदर्भात एक 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 भाग, कारण फक्त स्थूल देह म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धतीने तो सोलू शकतो. मग तो देह जो स्थूल देह जो आहे त्याच्याबद्दल त्रिगुणांचा विचार आपण करू शकतो आणि विविध पद्धतीने विचार करू शकतो. एक विचार आता आपण घेऊया की या स्थूल देह आपण कसा नाही, आणि आपण स्थूल देह नाही, आपण आहोत द्रष्टा, तो स्थूल देह मी नाही. एकच विचार घेऊया आणि आपल्याला वेदांताची जी मजा येते अभ्यास करताना. बघा, आपण स्थूल देह मी नाही सांगता, हे पंचमाभूतांचा आहे असं उत्तर शास्त्राने दिलेलं आहे. आणि पंचमाभूत म्हणजे कोण आपल्याला माहितीये. एक आहे आकाश, दुसरं आहे वायू, तिसरं आहे अग्नी तेज, चौथं आहे ते आहे आप, आणि पाचवं आहे पृथ्वी. आता आपण फक्त स्थूल देहाच्या संदर्भात हा विचार चाललाय बरं का, आणि अजून कितीतरी सांगू शकतो आणि कितीतरी ग्रंथांचा आपण अभ्यास केला पाहिजे हे यथार्थ समजण्यासाठी. शास्त्र असं म्हणतं की या प्रत्येक पाच, हे जे पाच आहेत ना पंचमभूत, त्यांची प्रत्येकाची 5-5 तत्व आहेत, प्रत्येकाची आपापली 5-5 तत्व आहेत. म्हणून ती 5 तत्व त्याची आहेत, तुझी नाहीत. मग याची आता सगळ्यात पहिलं काय आपण म्हटलं, आकाश. मग आकाशाची 5 तत्व काय आहेत हे सांगताना शास्त्र म्हणतं की काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ही 5 तत्व आकाशाची आहेत. आणि व्यवहारामध्ये जेव्हा क्रोध येतो तेव्हा मला काय वाटतं, मला क्रोध आला. भय वाटतं तेव्हा मला वाटतं मला भय वाटलेलं आहे, किंवा एखाद्या गोष्टीचा मोह झाला तो मला मोह होतो असं मला वाटतं. आणि जेव्हा मी शास्त्र विचार शिकते तेव्हा मला कळतं की हे 5ही गोष्टी आकाशाच्या आहेत, त्या माझ्या नाहीत. आणि असा विचार जेव्हा मी विचार करते अशा विचारांचा, तेव्हा मी त्याच्यामधनं अलगदपणे वेगळी होते. क्रोध आला, क्रोध आकाशाचा आहे, मी कशाला वाईट वाटून घेऊ, तो आकाशाचा आहे. आणि तो आकाशाचा का म्हटलं, इतकं सुंदर आहे कारण क्रोध जो आहे तो अशा आपल्या शरीराबद्दल विचार करूया, शरीराबद्दल, की शरीराच्या मध्ये एकाच ठिकाणी क्रोध आला असं होतं का, तो शरीरभर व्याप्त असतो, व्यापतो. म्हणजे आकाश जसं सगळीकडे व्यापतं तसा क्रोध जो आहे तो संपूर्ण शरीर व्यापतो. म्हणजे खरं म्हणजे क्रोध किंवा शोक, मोह, भय या गोष्टी ज्या आहेत त्या खरं म्हणजे स्थूल देहाच्या नाहीयेत, त्या सूक्ष्म देहाच्या असतील, पण त्याचा परिणाम जो आहे तो स्थूल देहावर दिसतो, म्हणून त्याला स्थूल देहांचे तत्व असं शास्त्राने मान्य केलेलं आहे. किती विचारू एका गोष्टीसाठी. म्हणून आता ज्या गोष्टी 5 तत्वांचा विचार केला ते सगळं आकाशाचं, माझं त्याच्यात काहीच नाही. त्याच्या पुढचं वायूचं काय, तर चलन वलन, चालणं वळणं धावणं, शरीर जे करतं ते मला वाटतं मी चालते, मला वाटतं मी धावते, मला वाटतं उत्क्रमण, मी उभी राहिली आहे, धावन, प्रसरण करणं, आकुंचन करणं, हे सगळं जे आहे हे वायूचं आहे, माझं काही नाही, मी फक्त द्रष्टा. म्हणजे वायूच्या 5 गोष्टी आपण पाहिल्या. त्याच्या पुढे तेजाच्या, तेजाच्या म्हणजे अग्नीच्या, क्षुधा, तृष्णा, आलस्य, निद्रा, कांती. आणि इतकं लॉजिकल आहे बरं का हा सगळा विचार. बघा, तेजाची तृषा का, कारण बाहेर खूप ऊन असलं तर मला तहान लागते की नाही, आणि भर दुपारी 12 वाजता मला पोटात भूक लागते, कारण आतमध्ये उष्ण सगळं झालेलं असतं, मला भूक लागली आहे, उदर आपलं जे आहे ते मला भूक लागली त्याची जाणीव ते करून देतो. म्हणून क्षुधा, तृष्णा, आलस्य, बाहेर खूप ऊन असेल तर आळस येतो की नाही आपल्याला. निद्रा, कांती, बघा एखाद्याची कांती खूप छान असेल तर आपण काय म्हणतो, तेज आहे चेहऱ्यावर, म्हणून तेजाची कांती. म्हणून तेज असेल तर ते आपण आपल्याकडे काहीच घ्यायचं नाही, ते त्याचं मी मात्र त्याच्यापासून वेगळा, असं आपण स्थूल देहाच्या संदर्भात हे सगळे आपले तत्वांचा विचार चालू आहे बरं का. त्याच्या पुढे आपाचं काय, आप म्हणजे पाणी, पाण्याचं काय आहे शुक्र म्हणजे वीर्य, शुक्र शोणित म्हणजे रक्त, लाला म्हणजे लाळ आपली जी आहे, हे सगळं आपाचं आहे, आपलं काही नाही. लाळ, मूत्र, श्वेद, घाम, म्हणजे आपाच्या 5 गोष्टी आपण सांगितल्या. आणि त्याच्या पुढे पृथ्वी तत्व आता राहिलं. मग पृथ्वीचं काय, तर पृथ्वीचं अस्थि म्हणजे हाडं आपली, अस्थि, मांस, त्वचा, नाडी म्हणजे आपल्या सगळ्या शिरा, नाडी, आणि रोम म्हणजे आपले केस. तर हे सगळं जे आहे ते पृथ्वी तत्वाचं आहे. म्हणून मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि आपण फक्त स्थूल देहा संदर्भात विचार करतोय. बघा, एक
लॉजिकल विचार असा घेऊया, जेव्हा आपलं शरीर पडतं बरं का, म्हणजे मी मरते, मी माझ्या देहाबद्दल बोलते, मरणाबद्दल बोलते, कारण ते मला सोयीस्कर आहे. कारण मरणाबद्दल ऐकायला आपल्याला आवडत नाही, त्याची सवय करून घ्यायची कानाला. मी माझ्या देहाबद्दल बोलते, जेव्हा माझ्या देहाचं प्रेत समोर पडलेलं आहे, तर त्या प्रेतामध्ये काय होतं, आकाशाच्या सगळ्या गोष्टी आकाशामध्ये जातात. प्रेतामधल्याबद्दल सांगते बरं का. आणि मग नंतर वायूच्या सगळ्या गोष्टी वायूत जातात, म्हणजे त्या तत्वांचा त्या तत्वामध्ये गेल्या, त्याच्यामध्ये माझं काय. बघा, प्रेताच्या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं, आकाशाचं काय काय आहे, आकाशाचं काम, क्रोध, शोक, मोह, भय, हे प्रेताच्या ठिकाणी काही असतं का. कारण काय होतं, प्रेत जेव्हा पडलाय तेव्हा पृथ्वी समोर ते स्थूल आपल्याला शरीर दिसतंय, पण आकाशाचं तत्व का त्या प्रेताच्या ठिकाणी भय नाही. कारण ते आकाशाचं होतं, ते त्या आकाशामध्ये विलीन होऊन गेलं. त्याच्या पुढचं काय होतं, वायू, चलन वलन धावन हे काहीच होत नाही, कारण ते वायूच आहे, ते सगळं वायूकडे गेलं. त्याच्या पुढे क्षुधा, तृष्णा, आलस्य, निद्रा हे काही त्याला आहे का, प्रेताला आहे का. हे सगळं जे आहे ते तेजाचं आहे, ते तेजाकडेच गेलं. त्याच्या पुढे आपाचं, शुक्र, शोणित, लाला हे सगळं त्याच्याकडे गेलं. आणि मला शेवटी दिसतं काय, ते पृथ्वीचं स्थूल शरीर मला जे दिसतं, प्रेत जे पडलंय ते. आणि ते प्रेताचं काय केलं, आपण कुठल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावतो बघा. म्हणजे आपण काय करतो, त्या प्रेताला जाळतो. जर ते जाळलं तर कुठे जातं, ते परत पृथ्वीकडे जातं. ते जर पुरलं तर कुठे जातं, परत पृथ्वीकडे, कारण त्याचं त्याला परत तिकडेच. किंवा काही काही धर्मामध्ये ते प्राण्यांना खायला देतात, पण प्राण्यांना खाल्ल्यानंतर परत त्याची विष्ठा होते आणि ती कुठे जाते, पृथ्वीत. म्हणून आकाशाचं आकाशाकडे गेलं, तेजाचं तेजाकडे गेलं, वायूचं वायूकडे गेलं, आपाचं आपाकडे गेलं आणि पृथ्वीचं पृथ्वीकडे गेलं. आणि मी मात्र या सगळ्यांपासून वेगळा आहे, असा म्हणजे मी त्याचा द्रष्टा आहे. एक पुढच्या 5 मिनिटांमध्ये द्रष्टा, बघा आपण काही शब्द समोर ठेवलेत त्याच्याबद्दल विचार करू, कारण फार स्वाभाविकपणे द्रष्टा म्हणजे नक्की कोणतं पाहणारा. तो आपण एक शब्द उच्चारला होता, तो म्हणजे काय, साक्षी, किंवा अजून एक आत्मा, असा आपण जीव असा शब्द आपण वापरतो. तर एकच आता काय करूया, खरं म्हणजे लिहून भरपूर आणलंय, पण आपण पुढे कधीतरी विचार मिळाला तर पुढे आपण विचार घेऊया. पण आत्म्याला 3 गोष्ट समोर ठेवते. पाठी आत्मा आहे. आत्म्याला, आत्मा जो आहे, आत्म्यालाच जीव कधी म्हणतो, आत्म्यालाच साक्षी कधी म्हणतो, आणि आत्म्यालाच कुटस्थ कधी म्हणतो, असा आपण विचार करूया. कारण हे सगळे शब्द आपल्या कानावर पडले पाहिजेत, तोपर्यंत आपण ज्ञानकांडपर असे जे श्लोक आहेत त्याचा अभ्यास यथार्थपणे करू शकत नाही. त्याचा, आणि यथार्थ म्हणजे काय, त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे जे आपण अभ्यास करतो आहोत. कारण आता आपण अनुबंध पण पाहिलेला आहे त्या निमित्तानं. तर आपण काय विचार करतोय, आत्म्याला जीव कधी म्हणतात, त्याच आत्म्याला साक्षी कधी म्हणतात, आणि त्याच आत्म्याला कुटस्थ कधी म्हणतात. थोडासा अवघड विषय अगदी संपताना, पण सुदैवाने सगळं सत्र रेकॉर्ड होतंय आणि आपण सगळं परत ते ऐकू शकतो. कारण बुद्धीने किती घ्यायचं, एका वेळेला मी माझ्या बुद्धीबद्दल बोलते आहे बरं का. आत्माला काय होतं, जेव्हा अंतःकरण, आता इकडे मी जीवाबद्दल बोलते आधी, आत्मा पाठी. जेव्हा अंतःकरण जे असतं ते आत्म्याचं विशेषण असतं, तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. अवघड वाटतंय, पण अवघड नाहीये. एकदा की कळलं की शास्त्राला आपल्याला काय शिकवायचंय, की ते अवघड नसतं. जेव्हा अंतःकरण जे आहे ते आत्म्याचं विशेषण असतं, तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. जेव्हा अंतःकरण जे आहे ते आत्म्याची उपाधी होतं, तेव्हा त्याला साक्षी किंवा द्रष्टा असं म्हणतात. कारण आपण आता पूर्ण चिंतनामध्ये त्या आपल्या स्वतःच्या स्वरूपाला द्रष्टा म्हटलंय किंवा साक्षी म्हटलंय बरं का. मग हा द्रष्टा कधी होतो, जेव्हा अंतःकरण ही त्याची उपाधी होते, तेव्हा त्या आत्म्याला साक्षी असं म्हणतात. आणि या सगळ्यापेक्षा निरपेक्ष असं जेव्हा आपण फक्त त्या आत्मतत्वाबद्दल बोलतो, याचा काहीही संबंध नसतो निरपेक्ष, कारण हे सापेक्ष आहे. आणि निरपेक्ष असा जेव्हा संबोध करतो आपण त्या आत्म्याचा, तेव्हा त्याला कुटस्थ असं म्हणतात. कूट म्हणजे ऐरण, आणि ऐरण म्हणजे काय, सोनार असतो. परमपूज्य डॉक्टर काकांच्या प्रवचनामध्ये कायम ही उदाहरणं येतात की ऐरण, आणि त्या ऐरणीवर जेव्हा जे सोनं घडवतो, तेव्हा सोनं जे ऐरण जे आहे त्याच्यावर कुठल्याही सोन्याचा अलंकार घडवला तरी ऐरण मात्र त्याच्यापासून विरक्त असते. त्याच्यावर काहीही घडवलं तरी त्याच्यावर त्याचा काही फरक पडत नाही. म्हणून ते कूट म्हणजे ऐरण, आणि कूटस्थ तिकडे स्थिर असणं म्हणजे कूटस्थ.
म्हणजे स्थिर असं जे तत्व आहे त्या आत्म्याला कूटस्थ असं म्हणतात. बघा आता या गोष्टीबद्दल 2 गोष्टीबद्दल थोडंस 1-2 मिनिटात बोलते. मला माहिती आहे 5-10 मिनिटाचा उशीर झालेला आहे, पण घेऊया. आपण काय विचार केला की एक म्हणजे जीव, कारण आपण स्वतःला जीव सगळं कर्तृत्व आपण घेतलेलं आहे. आणि मला काय वाटतं की माझाच देह सगळं करतो आहे, माझंच मन आहे, माझीच बुद्धी आहे. म्हणजे हे अंतःकरण जे आहे, अंतःकरण म्हणजे आपल्याला कळतं मन बुद्धी चित्त अहम, हे सगळं जर का त्या आत्म्याला येऊन चिकटल्यासारखं झालं म्हणजे त्याचं विशेषण झालं. बघा विशेषण म्हणजे काय हे सांगताना वेदांत शास्त्र असं म्हणतं की विशेषण काय असतं, त्या वस्तूच्या ठिकाणी ते राहतं आणि त्या वस्तूचं ज्ञान करून देतं, त्याला म्हणतात विशेषण. म्हणजे काय, उदाहरण एक लाल रंगाचा गुलाब आहे, सोपं आहे, काही अवघड नाही. विशेषण आपण शाळेत शिकलो की नाही, विशेषण काय आहेत, ऍब्जेक्टिव्ह. तर त्या वस्तूच्या, आता लाल रंगाचा गुलाब, तर लाल हा रंग जो आहे तो त्या गुलाबापासून वेगळा आहे का? म्हणून गुलाब जे आहे ते विशेष आहे आणि लाल रंग, हा लाल रंग स्पेसिफिकली त्या लाल गुलाबाची ओळख करून देतोय, त्याचं ज्ञान करून देतोय. म्हणून लाल जे आहे ते विशेषण आहे, ते त्याला चिकटलंय, त्या वस्तूला चिकटलंय. तसं जेव्हा माझं मन आणि बुद्धी मला सगळं येऊन चिकटतं, ते अंतःकरण त्या जीवाला त्या आत्म्याला चिकटल्यासारखं, ते चिकटत नाही पण ते इतकं माझं आहे की ते चिकटल्यासारखंच होतं. असं जेव्हा असतं तेव्हा त्या आत्म्याला जीव असं म्हणायचं. आणि जेव्हा ते अंतःकरण त्याच्यापासून वेगळं होतं बरं का, मी जेव्हा द्रष्टा होते त्या माझ्याच मनाला मी बघतीये, माझ्याच चित्ताला मी बघते, त्याच्यापासून मी वेगळे झाले आणि वेगळं होऊन त्याच्याबद्दल ज्ञान करून देतं, तेव्हा त्याला द्रष्टा म्हणायचं की त्याला साक्षी म्हणायचं. वेदांतामधलं उदाहरण, समजा मी रस्त्यावरनं चालले आहे आणि अशा एका गल्लीमध्ये अशी बसकी सगळी घरं आहेत आणि मला एकाच्या घरी जायचंय आणि नक्की त्या व्यक्तीचं ज्या गृहस्थाच्या घरी जायचंय त्याचं घर नक्की कुठलं ते मला माहित नाही त्या गल्लीमध्ये. तर मी एका माणसाला विचारते की या माणसाचं घर कुठलं, तर ज्याला त्याचं घर माहितीये तो गृहस्थ जो मला भेटलाय तो म्हणतो, अहो ते पुढचं घर जे आहे ना ज्याच्यावर तो कावळा बसलाय ते घर त्यांचं आहे. आता कावळा जो आहे तो घरावर नेहमीसाठी बसलाय का, तो थोड्या वेळाने उडणार आहे. पण माझं काम मात्र तेवढ्याच झालं, कावळा ज्याच्यावर बसलाय ते घर त्याचं आहे. म्हणून कायमस्वरूपी ती उपाधी जी आहे, कावळा त्याच्यावर बसलाय. आता समजा मी एका लग्नाला गेले, माझ्या बरोबर माझी मैत्रीण आहे आणि खूप एकत्र काही पुरुष आहेत, 5-6, 8-10 पुरुष आहेत. त्याच्यामधलं माझ्या मैत्रिणीला माझे वडील कोण आहेत ते मला दाखवायचंय. मग एक गांधी टोपी समजा त्यांनी घातली, माझ्या वडिलांनी एक गांधी टोपी घातली, बाकीच्यांनी घातली नाहीये. तर मी माझ्या मैत्रिणीला सांगते की या सगळ्यांमधनं ज्यांनी गांधी टोपी घातली आहे ना ते माझे वडील आहेत. मग गांधी टोपी ही कायमस्वरूपीच त्यांच्याबरोबर चिकटलेली असते का, तर नाही, ती त्यांची उपाधी आहे. बघा आपल्या सगळ्यांची उपाधी असते की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे कायमस्वरूपी नाही आहे. कारण जेव्हा मी झोपते तेव्हा काहीही नसतं, तेवढ्या पुरतं मिस्टर मिसेस आपण लावतो बघा, मिस्टर सो अँड सो, काय जे काय नाव लिहितात मिसेस, हे उपाध्या आहेत, इंजिनियर डॉक्टर, तेवढ्या कुठं कायमस्वरूपी नाहीये ते. म्हणून उपाधीची वेगळी राहते आणि त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची ओळख करून देते, त्याला आपण उपाधी म्हणतो. आणि तेच अंतःकरण, आपण अंतःकरणाकडे येऊया. तेच अंतःकरण जेव्हा वेगळं होऊन मला सगळ्या गोष्टींचं ज्ञान करून देतं, त्याला म्हणायचं उपाधी. म्हणजे अंतःकरणाची उपाधी झाली, माझंच अंतःकरण माझ्यापासून वेगळं झालं की ती उपाधी झाली. आणि हे सगळं करता यावं, हा सगळा अभ्यास आपण जो करतो आहोत की त्या विशेषणाचं त्या अंतःकरणाची विशेष जे आहे त्याची उपाधी व्हावी, हा सगळा अभ्यास आहे, त्याला म्हणतात विवेक. आजचा जो आपला विषय आहे तो आहे जुने ठेवणे मीपणे आकळेना, पण आपले आयोजक जे आहेत त्यांनी त्याला थोडंसं बदललंय आणि जुने ठेवणे मीपणे आकळेनाच जुने ठेवणे विवेके आकळावे असं म्हटलं. तर ते आपल्याला कळलं पाहिजे, त्याचा अनुभव घेता आला पाहिजे की मीच तो, माझं स्वरूप काय आहे ते विवेक जो करायचा आहे तो म्हणजे त्या विशेषणाचं उपाधी जर मी केली तर मी त्या देहापासून वेगळा होतो आणि बाकीचे देह आहेत त्याच्यापासून पण मी वेगळा होतो आणि माझं स्वतःचं स्वरूप, माझं जुनं ठेवणं जे आहे, आणि असं जर मी केलं तर माझ्यासारखं बडभागी, जर आपण सुरुवात केलं, माझ्यासारखं बडभागी कोणीही नसणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना ते आपलं स्वरूप मिळावं असं आपण सगळ्या संतांच्या आणि आपल्या श्री गुरूंच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि माझं जे बोलणं आहे ते मी आता थांबवते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान शमिकाताई, खरंच
मनुष्य देह मिळाला म्हणून आम्ही बडभागी आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण तुझ्यासारखी अलकाताई, शैलाताई, प्रमोददा यांसारखे आचार्य आम्हाला या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी लाभले आहेत. हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे. मीपणा अहंता सोडल्याशिवाय मनुष्य जन्माचं सुख समाधान उपभोगता येत नाही. आणि निश्चितच आपल्या सगळ्यांना आज मिळालेला मनुष्य जन्म हा परत सहज मिळणार नाहीये. त्याच्यामुळे खरंच जो काही जन्म मिळालाय तो आनंदाने, सुखाने, समाधानाने उपभोगा आणि मोक्ष मिळेल प्रत्येक गोष्टीमध्ये यासाठी प्रयत्नशील आम्ही निश्चित राहू अशी हमी देते. आजच्या सत्राबाबत कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते ग्रुपवर विचारूयात, कारण ऑलरेडी आज सत्राची वेळ संपून गेलीये. त्याच्यामुळे आज इथून पुढे ग्रुप थोड्या वेळासाठी सगळ्यांसाठी खुला करण्यात येईल. तुमच्या प्रश्नांना शमिकाताई ऑडिओच्या माध्यमातून उत्तर देतील. मी राहुल दादाला विनंती करते की त्यांनी शेवटचा श्लोक घ्यावा. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. जय जय रघुवीर समर्थ.